सर्वात पहिला प्रश्न DXN कोणासाठी आहे? बरेच लोक हा प्रश्न विचारतात, DXN नेमकं माझ्यासाठी आहे का? तर इथं मी तुमच्या समोर एक अशी माहिती सांगतोय, की DXN हे फक्त कोणत्याही आजारी व्यक्तीसाठी नसून DXN प्रत्येकासाठी आहे. DXN आपल्या पूर्ण कुटुंबासाठी आहे. आज जर कोणत्याही व्यक्तीला तुम्ही प्रश्न विचारला, तर आजार येण्याचे प्रमाण आणि चान्सेस हे प्रचंड प्रमाणात वाढत चाललेत. आज आपण पाहतोय, की एक अशी अवस्था होती, की पूर्वीच्या काळी आपण बघायचो, की लोकांना एवढे हेल्थ प्रॉब्लेम माहीत देखील नव्हते. पण आज मात्र काय झाले, एवढे आजारांचं प्रमाण वाढलंय, इतकं प्रॉब्लेम वाढत चाललेत, की लोकांना नावं देखील सांगता येत नाहीत, असे आजार लोकांच्या जीवनात यायला लागलेत. आणि हे प्रमाण कधीच रातोरात किंवा एका दिवसात होत नाहीये. यासाठी आपण पाहतोय, प्रत्येक व्यक्तीची मनापासून एक इच्छा आहे. तुमची पण असणार आहे तीच इच्छा. आज समाजामध्ये वावरणाऱ्या, घरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक समाजातल्या व्यक्तीची मनापासूनची एक ज्वलंत इच्छा आहे आणि ती म्हणजे कोणती इच्छा आहे माहिती आहे? लिव्ह लाँग. कोणी लवकर मरण्यासाठी तयार नाही आहे. एखाद्या अगदी आपण 75 वर्षाच्या बाबांना भेटलो आणि म्हातारा म्हटला चुकून, तर त्यांना देखील राग येईल, "ए म्हातारा कुणाला म्हणतो?" असा हात-बीत अगदी बाया मागे सरून आले, "म्हातारा कुणाला म्हटला तू आत्ता?" कारण 75 वर्ष वयामध्ये देखील त्यांना म्हातारा शब्द ऐकायला आवडत नाहीये. याचा अर्थ काय आहे, की तो व्यक्ती म्हातारा शब्द ऐकायला आवडत नाही, तर तिकीट काढून लवकर मरण्यासाठी कुणीच तयार नाहीये. याला म्हणतो आपण प्रत्येक व्यक्तीला वाटतं, की माझं जीवन हे जास्त वर्ष चांगलं असायला पाहिजे. लिव्ह लाँग. अनेक वर्ष मी जीवन जगायला पाहिजे. 125 वर्ष जगत होती पहिली लोकं. कमीत कमी 100 पर्यंत तरी आपण जायला पाहिजे. दॅट इस कॉल्ड लिव्ह लाँग. लिव्ह लाँगचं काय सिक्रेट सांगता येईल बरं? लिव्ह लाँगचं सिक्रेट आहे मित्रांनो आणि ते म्हणजे तुम्ही आता पाहताय, सगळ्यात पहिला एक आलेख तुमच्या समोर आहे स्क्रीनवर आणि तो आलेख सांगतोय, की 125 वर्ष जगणारा माणूस आता 30 आणि 40 या वयामध्ये आलाय. सॉरी 60-70 मध्ये आलाय. अशीच वेळ राहिली, अशी सिच्युएशन राहिली, तर इन फ्युचर 40 आणि 45 मध्ये डेथ होण्याचे चान्सेस वाढत चाललेत. हे प्रमाण इतकं वाढत चाललंय आता, की दिवसेंदिवस बिकॉज एक जमाना होता असा, की ज्यावेळेस लोकांना फक्त वय जास्त झाल्यामुळे डेथ व्हायची. आता अशी वेळ आली आहे, की वय नाही सर, किडनी खराब झाली म्हणून डेथ झाली. कॅन्सर झाला म्हणून डेथ झाली. अचानकपणे हार्ट अटॅक. अचानक कसं काय आला हार्ट अटॅक? अचानक हार्ट अटॅक येतच नाहीये. आपण म्हणतो, "अरे काल तर बाबा ते व्यवस्थित होते. काल तर तो व्यक्ती व्यवस्थित होता. काल जॉबला गेले, सगळं व्यवस्थित झालं आणि घरी आले, झोपले आणि अटॅक आला." असं होत नाहीये. त्याच्या पाठीमागे कारण आहे. त्याच्या पाठीमागची 5 ते 15 वर्ष. त्यामुळं रोगांचं प्रमाण दिवसेंदिवस काय होत चाललंय? प्रचंड प्रमाणात वाढत चाललंय. टुडेज रिॲलिटी आपण थोडंसं फेस बघूयात, की नेमकं ग्लोबल बर्डन डिसीज हा आपला जागतिक रिपोर्ट ज्याला म्हणतो भारताच्या लेव्हलवरती WHO हा रिपोर्ट घेऊन येते ग्लोबल बर्डन डिसीज. तो काय सांगतोय? तर ते म्हणतात, की 80% लोकांची डेथ हृदयरोगाने होतीये. इंडियामध्ये पॉप्युलेशन प्रचंड वाढतीये, पण प्रॉब्लेम देखील तेवढं प्रचंड प्रमाणात वाढतायत आणि जेवढे पॉप्युलेशन आहे तेवढं जास्त प्रदूषण आहे. जेवढं प्रदूषण वाढले, पॉल्युशन वाढले, तेवढे प्रॉब्लेम वाढलेत. त्याच्यामुळे एका बाजूला माणसाने प्रगती केली, पण दुसऱ्या बाजूला अधोगती होत चालली आहे आणि कोणताही आजार कोणत्याही औषधांनी बरा होत नाहीये. एकदा का डायबिटीस आयुष्यात सुरू झाला, की त्या व्यक्तीला असं म्हटलं जातं, की तो लेबल लागला, की त्याला मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत मेडिसिन खावी लागतात. ॲग्री म्हणताय? येस. म्हणजे काय? सुरुवात झाली, की त्याला ती आयुष्यभर डायबिटीसची मेडिसिन. महिन्याला 5,000 खर्च करत असेल, वर्षाला ₹5,00,000 खर्च होतील, पण पुढच्या 20 वर्षामध्ये कमीत कमी ₹20,00,000 खर्च होणार आहेत, त्या एका आजारामध्ये. आणि तरी देखील लोकं म्हणतात, "मला डायबिटीस आहे आणि मी कंट्रोलमध्ये ठेवलाय." कंट्रोलमध्ये फक्त रोग ठेवलाय आतमध्ये. तो कधीही डोकं वर काढू शकतो, डोळे खराब करू शकतो, किडनी खराब करू शकतो. पहा याची रिॲलिटी भारतामध्ये 15 करोड लोकांना ऑलरेडी डायबिटीज झालाय. 15 करोड लोकांना ऑलरेडी हार्ट अटॅक आहे. 15 करोड लोकांना ऑलरेडी हृदयरोगाचा प्रॉब्लेम आहे. हृदयरोग की ज्याच्यामध्ये 90% ब्लॉकेज आल्याच्या नंतरच माहीत होतो. मला तुम्ही सांगा आजपर्यंत कधी 10 ते 15% ब्लॉकेज ऐकला का हो कुणाचा? कधी रिपोर्टमध्ये असं ऐकलंय 20% ब्लॉकेज आहे. बाबा काय करू 20% ब्लॉकेज आहे. असा कोणी रिपोर्ट देऊ शकत नाही तुम्हाला. कारण रिपोर्टमध्ये आजार दिसतो 60-70% झाल्याच्या नंतर. लिहून घ्या हे पॉइंट. हे तुम्हाला पॉइंट आहे ना लोकांशी बोलताना उपयोगी पडणारे पॉइंट आहेत. आणि याच्यामधून तुम्हाला वेलनेस पॅकेजपर्यंत जायचंय. वेलनेस किट सेल करायला शिकायचंय. जर 15 करोड लोकं ऑलरेडी हृदयरोगाने जर ग्रासले असतील, जर एका वर्षामध्ये 25 लाख लोकांची मृत्यू फक्त हृदयरोगाने होत असेल अटॅकनी, तर कल्पना करा आत्ता शरीरामध्ये 10 ते 20% ब्लॉकेज असेल का नसेल? कोण व्यक्ती 100% निरोगी नाहीये. अस्थमा ज्याला आता सर्दीची ॲलर्जी कोरोनानंतर जे प्रमाण प्रचंड वाढलंय आता. कोरोनानंतर लोकांना सर्दीची ॲलर्जी.
थोडासा कप जरी आतमध्ये गेला, की लगेच लोकांना श्वास घ्यायला त्रास होतोय, लगेच लोकांना खोकला स्टार्ट होतोय आणि पूर्वीपेक्षा जास्त इन्फेक्शन डिसीज वाढलेत आता. कारण कोरोनानंतर लोकांनी जे व्हॅक्सिनेशन केलं, त्या व्हॅक्सिनेशननी पण आपली इम्युनिटी दाबून टाकली. अशा वेळेला आपण पाहतोय, की अनेक रोग निर्माण होणं, इन्फेक्शन वाढणं आणि लवकर आजार न बरा होणं, हे एक कारण वाढलंय. याला आपण अजून एक शब्द वापरतो, जी औषधं तुम्ही अगदी नॉर्मली 100 एमजी, 200 एमजी, 400 एमजी, 300 एमजी खात होता, आता 500 एमजीची मेडिसिन खाल्ली तरी शरीरावर काम करत नाहीत. याला काय म्हणतो आपण, आपली जी ॲलोपॅथी औषधं आहेत, ते आपल्या विरुद्ध दिशेने काम करतात शरीरामध्ये. आता ते म्हणतात, "तू कितीही खा, मला काही फरक पडत नाही." तो व्हायरसच म्हणतोय, की "कितना भी आने दो, अभी मैं भी तैयार हूँ." आता पाहूयात, दर 10 करोड लोकांना अस्थमॅटिक अटॅक आहेत. अस्थमाचा प्रॉब्लेम आहे. बाल दमापासून ते दम्याचे पंप. 18 करोड लोकांना संधिवाताचा आजार आहे. अर्थरायटिस, ज्याच्यामध्ये आपण पाहतो, की सांध्यांमध्ये गॅप पडण्यापासून, जॉइंटमध्ये युरिक ॲसिड साठण्यापासून ते संधिवाताचा आजार सुरू होतो. एका जॉइंटमध्ये सुरुवातीला सूज येते, वेदना होते आणि सगळ्या शरीराचे सगळे सांधे जखडले जातात आणि ज्यावेळेस सगळे सांधे दुखायला लागतात, त्यावेळी तो म्हणतो मला अर्थरायटिस झालाय. असे कितीतरी लोकं आहेत, की ज्यांचे अक्षरशः जॉइंट रिप्लेसमेंट झालेत, पण आजार मात्र जसाच्या तसाच आहे. काय करतात बरं डॉक्टर यासाठी सुद्धा? सुरुवातीला तुम्हाला तपासतात. तपासल्यानंतर तुमचं सगळं रिपोर्ट काढतात आणि मग म्हणतात तुम्हाला संधिवात आहे, तर तुम्हाला एक मेडिसिन देऊया, फक्त पेनकिलर. वेदनाशामक गोळी, सुरुवातीला मेडिसिन, नंतर ड्रग आणि ड्रगच्या नंतर स्टिरॉइड्स आणि स्टिरॉइडच्या नंतर म्हणतात आता उपचार नाहीये, आता जॉइंट रिप्लेसमेंट. मोठे-मोठे हॉस्पिटल झाले जॉइंट रिप्लेसमेंटचे. किडनी प्रॉब्लेम पूर्वी जास्त होता का आता जास्त आहे? लहान-लहान मुलांच्या सुद्धा किडण्यांमध्ये दोष यायला लागलाय. कारण तुम्ही आता जे पाणी पिताय त्याच्यात क्षार वाढले. त्याच्यामध्ये युरिया टाकलाय. पाण्यामध्ये युरिया, पाण्यामध्ये क्लोरीन, पाण्यामध्ये काय-काय घटक आलेत, की जे शरीर साफच करू शकत नाही. त्यामुळे तुम्ही आता जी भाजी घेताय, फळं घेताय, सगळ्यांमधून बॉडीमध्ये क्षार जातायत आणि हे प्रचंड प्रमाणात वाढलेलं आहे. याच्यामुळे शरीरामध्ये विष येण्याचं कारण जर जास्त असेल, तर रोग बनण्याचं कारण देखील तयार आहे. त्याच्यामुळे ऑलरेडी आपण पाहतोय हा ग्लोबल बर्ड डिसीज जी रिपोर्ट आहे. 12 करोड लोकांना ऑलरेडी क्रॉनिक किडनी डिसीज सी प्रॉब्लेम आहे. क्रॉनिक किडनी डिसीज आणि यामध्ये देखील मधुमेह आणि ब्लड प्रेशर ज्यांना आहे, त्यांना मधुमेहाच्या लोकांना 40% आणि ब्लड प्रेशर असलेल्या लोकांना 20% खतरा सांगितला जातोय. टुडेज रिॲलिटी. कॅन्सर. आपण म्हणायचो, की पूर्वी एखाद्या गावामध्ये असेल तर कसा असतो ते बघायला जायची लोकं दूर-दूरपर्यंत. पण आता आपल्या घराघरामध्ये, अरे माझ्या मावशीच्या बहिणीला झालाय, माझ्या आत्याला झालाय, माझ्या अमक्याला झालाय. आपण काय म्हणतो कॅन्सर हा इतका कॉमन होत चाललाय आता. आणि कॅन्सर हे फक्त पॅथॉलॉजीनी नाव दिले. व्यवस्थित आहे का याचे माझे भरपूर व्हिडिओ YouTubeमध्ये बघायला मिळतील. मी पूर्ण एका आजारावरती डिटेलमध्ये सांगू शकतो. पण आज मला बरोबर 60 मिनिटमध्ये कव्हर करायचा हा विषय. आणि माझा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे आजचा मीटिंगमधला, की अशी वेळ आल्यावर जागा व्हायचं का होऊ नये. किती लोकांना वाटतं व्हायला नको अशी वेळ. व्हेरी गुड. सगळे चॅट बॉक्समध्ये दिसतायत मला. अशी वेळ आल्यावर नाही जागवायचं आपल्याला. व्हायला नको. प्रिव्हेन्शनवाला पील या बघू बरं जरा. बघूया चला प्रिव्हेन्शन पील या. किती लोकांना पटतंय माझं बोलणं, की सर फक्त सप्लिमेंट खाऊन पण काम होणार नाही, तर एक वेगळं सोल्युशन बघावं लागेल. मी पुढे सांगणारच आहे तुम्हाला. कॅन्सर हा रातोरात न होणारा आजार आणि एकदा का आजार झाला, तर 10 वर्षाची कमाई एका महिन्यामध्ये घेऊन जाणारा रोग. जे एखाद्या माणसाची संपूर्ण पुंजी, जेवढा पैसा त्यांनी कमवला नव्हता, त्याच्यापेक्षाही जास्त खर्च आणि लायबिलिटी म्हणजे लोन निर्माण करून लोकांचा जीव धोक्यात घालणारा आजार रातोरात होत नाहीये. कॅन्सर हे पॅथॉलॉजीनी नाव दिलंय. ॲक्चुअली शरीराच्या आतमध्ये विषारी प्रमाण इतकं वाढत चाललं, की ते विष एवढ्या प्रमाणात त्या पेशींमध्ये जमा झालं, की आता ती पेशी श्वास पण घेऊ शकत नाही आणि ती पोषण पण घेऊ शकत नाही आणि ती ऊर्जेचं काम पण करू शकत नाही. एनर्जी पण देऊ शकत नाही. अशा पेशी बाजूला राहतात, त्या गाठी बनतात आणि गाठ बनल्यानंतर त्याचं ऑपरेशनपर्यंत पोहोचतात लोकं. केमोथेरपी, रेडिएशन्स आणि तरी देखील आजार मात्र जसाच्या तसाच. कोणता रोग बरा होतोय मला सांगा बरं तुम्ही? ऐकलं असेल, हा आजार बरा होतो कधी डॉक्टरांकडून. शब्द सांगा. मी तुम्हाला प्रश्न विचारतो, त्याचं उत्तर द्या. कोणता रोग बरा होतो असं डॉक्टर म्हणतात? कोणताच नाही. म्हणजे काय हो? याचा अर्थ कुठं ना कुठेतरी काहीतरी गडबड आहे. उपचारामध्ये काहीतरी गडबड आहे. हृदयरोग बरा होत नाही, बीपी बरा होत नाही, शुगर बरा होत नाही, किडनी प्रॉब्लेम बरा होत नाही, लिव्हर पूर्ण बरा होत नाही. फक्त एकच शब्द सांगतात, की मृत्यूच्या शेवटच्या क्षणापर्यंत हे खावं लागणार आहे मेडिसिन. मग आता मला सांगा आपण जन्माला आलो. आपलं सगळ्यांचं कर्तव्य होतं, की चांगली नोकरी मिळावी, चांगला जॉब मिळावा, चांगलं गाडी घ्यावी, चांगलं घर घ्यावं. पण आज आपण आपल्या स्वतःच्या पैसे डॉक्टरांचे ई भरण्यासाठी पेड करतोय आपण. त्याच्या गाडीचा हप्ता देतोय आपण.
आणि माणसाची डेथ मात्र बिचारा तो कॅन्सरनी डेथ होतोय, लिव्हर प्रॉब्लेमनी डेथ होतोय, हार्ट अटॅकनी डेथ होतोय. ही सत्य परिस्थिती आहे का नाही आता? जर अशी सत्य परिस्थिती असेल, तर मग मला सांगा आपलं सिक्रेट काय आहे? जे मी मगाशी बोलत होतो, आपली इच्छा काय होती? लिव्ह लाँग, जादा वर्ष जीवन जगायचंय. लवकर कुणाला मरण्याची इच्छा नाहीये. मग सिक्रेट ऑफ द लिव्ह लाँग काय आहे? काय याचं बरं रहस्य असेल? त्याचं रहस्य आहे चांगली गुड हेल्थ. व्हॉट इज मीन बाय गुड हेल्थ ते पण सांगूयात. गुड हेल्थ म्हणजे उत्तम आरोग्य हेच दीर्घायुष्य जीवनाचं रहस्य आहे. मग काय फक्त योगा केल्याने आयुष्य चांगलं होईल का? अच्छा फक्त एक्सरसाइज केल्याने होईल का? तर नाही. तुम्हाला असं काही हिलिंग पर्यंत जावं लागणार आहे, जे तुम्हाला मी सांगतो ज्याला म्हणतात व्हॉट इज रिअल हिलिंग. ऍक्च्युली गुड हेल्थ कुठं आहे? रिअल हिलिंग म्हणजे काय? तर एक सिंपलचं वाक्य आहे, त्याचं कारण समजून घ्या पहिलं. कारण काय आहे बरं? आज जर एखाद्याला बीपी असेल, शुगर असेल, हार्ट प्रॉब्लेम असेल, कोलेस्ट्रॉल असेल, थायरॉइड असेल, मुलं होत नसतील किंवा त्याला किडनी खराब झाली असेल किंवा लिव्हर फेल झाला असेल, कॅन्सर झाला असेल, तर याच्या पाठीमागं मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. तो प्रश्न काळजीपूर्वक उत्तर द्या मला चॅट बॉक्समध्ये. केवळ एका कारणाने कोणताही हेल्थ प्रॉब्लेम होतो का अनेक कारणांनी होतो? लिहा, 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 लिहा. सर एकच कारण आहे आणि त्याच्यामुळे आजार होतो का कधी? नाही. डोकं दुखण्याचं कारण अनेक-अनेक असू शकतं. परंतु गोळी मात्र एकच दिली की डोकेदुखी थांबते जागेवर. ती काय केलं हो त्यांनी फक्त पेन किलरचं काम केलंय आपल्यासाठी. पण डोकेदुखीसाठी तुमच्या शरीरामध्ये कफचं कारण, फुफ्फुसामध्ये साठायला कफ पण डोकेदुखीचं कारण बनतो. तुमच्या शरीरामध्ये वाढलेला ब्लड प्रेशर तुमचं डोकेदुखीचं कारण बनू शकतो. तुम्हाला सतत येणारा तणाव, टेन्शनमुळे डोकं दुखू शकतं. की काही लोकांना ब्लड सर्क्युलेशन ब्रेनकडे व्यवस्थित जात नसेल तर मायग्रेनचा प्रॉब्लेम होतो. काही लोकांना पित्ताचं प्रमाण वाढलं ॲसिड, तर डोकेदुखी होऊ शकते. याचा अर्थ काय? की कोणत्याही एका आजाराच्या पाठीमागं निर्माण होण्यासाठी कधीही एकच कारण राहत नाही. अनेक कारणांनी तो रोग निर्माण होतो. म्हणजेच काय? कोणतेही अवयव एक रोग निर्माण करत नाही, तर अनेक अवयव मिळून एक रोग तयार होतो. डायबिटीज झाला तर फक्त डायबिटीज एका कारणामुळे होत नाही. किती लोकांना ऐकायचंय, की मला सांगा तुमच्या शरीरामध्ये तुम्ही जे अन्न खाता, त्याचं रूपांतर ग्लुकोजमध्ये होतं. बरोबर? आता ग्लुकोज तुमच्या पेशीमध्ये गेले, की त्याची ऊर्जा बनते. तुमची चालणं, बोलणं, शक्ती, ताकद, ऊर्जा, साखर. पण जर ती साखर 200 झाली, 250 झाली, 300 झाली, तर तुमच्या बॉडीतला डॉक्टर जागा होतो आणि ती अनावश्यक साखर साठवण्यासाठी एक ऑर्गन बॉडीमध्ये आहे, त्याला आपण म्हणतो लिव्हर. कुठं साठते सांगा बरं? अनावश्यक साखर कुठं आली? मग तुमचं लिव्हर म्हणजे काय? तो म्हणतो मी स्टोरेज टँक आहे तुमचा. तुमचं लिव्हर तुमच्याशी बोलतं, मी तुमच्या बॉडीचा स्टोरेज टँक. तो त्याची साईज वाढवतो, पोटाचा घेर वाढवतो आणि तुमची अनावश्यक साखर, अनावश्यक फॅट्स, अनावश्यक ब्लड, अनावश्यक कोलेस्टेरॉल हे सारी गोष्ट तो आतमध्ये स्वतःमध्ये साठवतो. आणि सोप्या भाषेत सांगायचं झालं, तर मग त्याच्यामुळं तो तुमच्या साखरेचं विघटन करण्यासाठी तो त्याचं रूपांतर कोलेस्टेरॉलमध्ये करतो. कोण करतो? लिव्हर करतो. आणि हे कोलेस्टेरॉल जमा व्हायला कुठे जातं मग? हृदयामध्ये. आणि अटॅक आल्यावर आपण कोणाला दोषी म्हणतो? हृदयामध्ये अटॅक आला. साहेब फक्त हृदय नाही दोषी. तुमच्या लिव्हरनी मेटाबॉलिझम व्यवस्थित नाही झालं. त्या ठिकाणी कोलेस्टेरॉल प्रचंड प्रमाणामध्ये वाढलं. तुमच्या लिव्हरमध्ये तुमच्या शरीरामध्ये जे पदार्थ साठतात त्याच्यातनं कोलेस्टेरॉल जादा निघाल्यामुळे ते जमा व्हायला कुठं पोहोचलंय? हार्टमध्ये. मग आता मला सांगा फक्त हार्टचा उपचार केला पाहिजे का शरीराचा केला पाहिजे? मोठ्याने सगळ्यांनी सांगा. फक्त एका पार्टचा उपचार केला पाहिजे का ओव्हरऑल बॉडी? तुम्ही शॉर्टकट वापरा, बॉडी लिहा. ओव्हरऑल बॉडी नॉर्मलायझेशन. तर हीलिंग म्हणजे नेमकं काय? नेमका उपचार कसा असायला पाहिजे? रिअल उपचार कशाला म्हणता येईल आपल्याला? आणि याची अवेअरनेस गरज आहे. समाजामध्ये आता सध्या वेलनेसचा पार्ट शिकवत असताना लोकांना हे अवेअरनेस देणं फार, फार महत्वाचं आहे फ्रेंड्स. आणि नॅचरल हीलिंगपर्यंत लोकांना घेऊन जाण्यासाठी आपल्याला आता एक सुंदर वाक्य तुमच्या समोर आहे आणि ते वाक्य काय म्हणते बघा जरा स्क्रीनमध्ये. काय लिहिलंय इथं? "वी कॅन नेव्हर ट्रीट अ डिसीज इन सेपरेटली. Healing is the possible only when the entire body is treated, not just only the disease only. Alone." मतलब काय? की फक्त तुम्ही तुमच्या शरीराचा पूर्ण जर डिसीजचा ट्रीटमेंट करायचा असेल, एखाद्या आजाराचा उपचार पण करायचा असेल, तर तुम्हाला तो संपूर्ण शरीराचा उपचार मिळाला पाहिजे, ना की फक्त एका आजाराचा आणि एका लक्षणाचा. किसी भी बीमारी का इलाज अलग-अलग नहीं किया जा सकता. सच्चा उपचार तभी संभव है जब पूरे शरीर का उपचार हो, ना की केवल सिर्फ एक बीमारी का. याचा अर्थ काय सांगतो आता पुन्हा एकदा. ज्यावेळी तुम्ही एखाद्या डॉक्टरांपर्यंत पोहोचाल आयुष्यामध्ये कधीही, आजही तुम्ही जातही असाल आणि डॉक्टर म्हटलं हे डायबिटीजचं मेडिसिन आहे.
तर तुम्ही असं मनाला सांगायचं की हे कधीच बरं करणार नाही आपल्याला. समजून घ्या. कारण ते डायबिटीजचं औषध आहे. ते डायबिटीजचं औषध फक्त डायबिटीजचा व्यक्ती खातो. बीपीचा व्यक्ती खाऊ शकत नाही किंवा आपल्या घरात ज्याला डायबिटीज नाही तो खाऊ शकत नाही. म्हणजे ती गोळी फक्त तुमची कंट्रोल करण्यासाठी ड्रग ॲक्शन निर्माण करते बॉडीमध्ये. याचा अर्थ तो रोगाचं औषध कधीही आजार बरं करत नाही. तर उपचार झाला पाहिजे संपूर्ण शरीराचा. व्हेरी गुड. बऱ्याच लोकांनी लिहिले संपूर्ण बॉडी. आणि संपूर्ण शरीराचा उपचार करताना आपल्याला पाहावं लागेल एक असं सोल्युशन जे केमिकलचं असलं पाहिजे का नॅचरल असलं पाहिजे. दॅट इज कॉल्ड गुड हेल्थ. ज्यावेळी संपूर्ण शरीराचा उपचार होतो त्यावेळी बेस्ट हार्मोनियस फंक्शन ऑफ ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. व्हॉट इज मीन बाय द गुड हेल्थ? ऍक्च्युअली रिअल गुड हेल्थ म्हणजे काय? द बेस्ट हार्मोनियस फंक्शन ऑफ ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. म्हणजे तुमच्या संपूर्ण शरीराचं सामंजस्य कार्य हे पूर्णपणे निरोगी आणि उत्तम स्थितीत असायला पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला हार्टचा उपचार चांगला ठेवायचा म्हणजे हृदय चांगलं ठेवायचं असेल, हृदयामध्ये ब्लॉकेज येऊ द्यायचं नसेल, तर तुमचं लिव्हर स्वच्छ ठेवावं लागेल. वॉव! क्या बात है सर! हे तुम्हाला कार्डिओलॉजिस्ट पण शिकवणार नाही. किती लोकांना समजते पॉइंट? फंटास्टिक. झाली जरा सांगा जरा चॅट बॉक्समध्ये. हे तुम्हाला हृदयरोग तज्ञ सुद्धा कधीच सांगणार नाही अटॅक आल्यानंतर सुद्धा, की सर मला कोलेस्ट्रॉल जर येऊ द्यायचा नसेल, तर मला लिव्हरची पण शुद्धी केली पाहिजे. जर एखाद्याला संधिवाताचा त्रास होतोय, जॉइंट पेन आपण काय म्हणतो त्याचा सांध्यामध्ये प्रॉब्लेम आहे. नाही साहेब, त्याचा जॉइंटमध्ये प्रॉब्लेम नसून हे जॉइंटमध्ये जमा होणारं युरिक ॲसिड कुठं तयार होतं? सांगा, तुम्ही सांगा मला. आता कुठं तयार होतं? तुमच्या शरीरामध्ये युरिक ॲसिड कुठं तयार होतं? ब्लड युरिया कुठं बनतो? पुन्हा एकदा सांगतो लिव्हरमध्येच. प्रोटीनचं ज्यावेळी चयापचय होतं, प्रोटीन जे तुम्ही नॉन-व्हेज खात असाल, प्रमाणाबाहेर नॉन-व्हेज खात असाल, तर जास्त युरिक ॲसिड वाढणार बॉडीमध्ये. पाण्यामध्ये युरिया वाढला असेल, आहारामध्ये युरिया प्रमाण वाढलं असेल, तर तुमच्या शरीरामध्ये जे प्रोटीन जातात, प्रथिने, त्या प्रथिनांचं चयापचय होत असताना ज्यावेळेला बाय प्रॉडक्ट म्हणजे वेस्टेज बॉडी तयार करते, त्या प्रचंड प्रमाणामध्ये युरिक ॲसिड बनवते. कोण बनवते? लिव्हर. लिव्हर त्याला मेटाबॉलिझ करतो. आणि लिव्हरमध्ये बनतं ब्लड युरिया, लिव्हरमध्ये बनतं युरिक ॲसिड. पण ते बनलं तिथं, साठलं कुठं? एक तर ते जॉइंटमध्ये किंवा किडनीमध्ये. किती लोकांना समजतोय पॉइंट? फंटास्टिक. लवकर, लवकर बोला. येस. एक तर ते जॉइंटमध्ये जमा होतं, तर जॉइंटचा प्रॉब्लेम आणि किडनीमध्ये जमा झालं, तर किडनी फेल. पण आजपर्यंत कधीच कळालं नाही, की किडनी खराब होण्याच्या पाठीमागे लिव्हर पण कारणीभूत आहे. जॉइंट प्रॉब्लेम येण्याच्या पाठीमागे आमचं लिव्हर पण कारणीभूत आहे. आणि डॉक्टर उपचार कुठं करतोय? फक्त जॉइंटवर, फक्त जॉइंटवर आहे. काही लोकांनी तर गुडघ्यात इंजेक्शन दिले आहे. ओह माय गॉड! फक्त जॉइंटला रिप्लेस करून उपयोग होणार आहे का? नाही. तुम्हाला संपूर्ण शरीराचं हार्मोनियस फंक्शन, संपूर्ण बॉडीचं सर्वोत्तम सामंजस्य कार्य सांभाळावं लागेल आणि त्यासाठी सोल्युशन पाहिजे. हे पाहिजे आपल्या संपूर्ण शरीरासाठी. ऑल बॉडी पार्टसाठी शरीराचे सर्वच अवयव चांगले ठेवायचे, शरीराची प्रत्येक पेशी चांगली ठेवायची तर सोल्युशन केमिकलचं असलं पाहिजे का नैसर्गिक असलं पाहिजे? किती लोकांना वाटतंय सर केमिकलचं पाहिजे, त्यांनी केमिकल लिहा बघू बरं. नाही साहेब, केमिकल तर सगळीकडनं शहरात चाललंय. किमान उपचारामध्ये तरी केमिकल घेऊ नका ना. पटतंय का माझं बोलणं थोडं तरी? आज जे केमिकल तुम्हाला माहिती पण नसतील, खेडेगावात जावा, खेडेगावात. आणि अगदी अडाणी न शिकलेल्या शेतकऱ्याकडे जाऊन भेटा. तो पण म्हणेल भेंडीवरती हे औषध मारलं, की भेंडीचा पूर्णपणे व्हायरस, बॅक्टेरिया निघून जातो. तो तुम्हाला त्या केमिकलची नावानिशी माहिती देईल. बसून बघा एकदा शेतकऱ्यापाशी. जी माहिती शहरात राहणाऱ्या माणसाला केमिकलची नाहीये, ती आता खेड्यापाड्यामधल्या एका अनपढ व्यक्तीला सुद्धा माहिती झालंय. इतकं केमिकल आपल्या वातावरणामध्ये आलंय, की जे खाताय, पिताय, जे शरीरात टाकताय ते सगळं विष बनत चाललंय. कुठेही तुम्ही फळं खा, ज्यूस प्या, चारी बाजूनी ऑर्गॅनिक कोणीच देत नाहीये. सगळीकडनं टोमॅटो सॉस घेताय पण टोमॅटोच नाही. कसं वाटेल ऐकायला हे? रिॲलिटी आहे आता. आणि अशा वेळेला आपण पाहतोय दूध नकली, पनीर नकली, दही नकली, घी, तूप. अर्धं तूप तर नकलीच केले लोकांनी. माय गॉड! जनावरांच्या चरबीचं तेल टाकतात त्याच्यामध्ये. काही लोकांना सांगितलं तरी आश्चर्य वाटेल. बघा व्हिडिओ जरा जागे होऊन. त्यावेळी कळतं की आपण आपल्या शरीराशी काय खिलवाड करतोय. मग हे जे विष आहे, हे शरीरामध्ये साठत गेलं, तर आपल्या प्रत्येकाच्या शरीरामध्ये काही ना काहीतरी खराब आहे, असं किती लोकांना वाटतंय? आजारांच्या स्वरूपामध्ये पेशी खराब झाल्या, की पेशींचा समूह खराब झाला, की एक सिस्टम, अवयव आणि सिस्टम खराब होते. म्हणजे तुमचं आणि माझं प्रत्येकाच्या शरीरामध्ये मी काय म्हणतोय मलाही घेतोय त्यामध्ये. कारण मी पण पाणी पिणार आहे आता, मी पण जाऊन जेवण करणार आहे. तर तुमच्या आणि माझ्या सुद्धा शरीरामध्ये
विषारी प्रमाण वाढत चाललं आहे. ऍग्री म्हणताय? AGG लिहायचंय पटकन. विषारी प्रमाण वाढत चाललेलं आहे. ऍग्री सर, ऍग्री, बरोबर आहे सर. आणि मग जर हे विष बॉडीमध्ये येत आहे, तर तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शरीरात कोणती ना कोणती तरी स्टेज आहे, ती आजारांची स्थिती आहे आणि त्याला आपण म्हणतो प्री इलनेस स्टेज. लिहा लिहा लिहा, चॅटबॉक्स मध्ये लिहा, तुमच्या डायरीमध्ये लिहा. प्री इलनेस कोणता स्टेज? प्री इलनेस. सर्वांनी लिहा. PIP त्याला म्हणतात रोग निर्माण होण्याची अगोदरची स्थिती. पूर्व स्थितीमध्ये आहोत आपण सगळे. आत्ता अटॅक नाहीये, आत्ता लिव्हर खराब नाहीये, आत्ता किडनी प्रॉब्लेम नाहीये, आत्ता कॅन्सरची गाठ लक्षात नाहीयेत, पण कॅन्सर पेशी बॉडीत तयार होत आहेत. म्हणजे प्री इलनेस मध्ये आहोत. आता दोन मार्ग निघणार आहेत. व्यवस्थित आहे का पुढचा विषय? एका बाजूला एक मार्ग जाणार आहे. जर तुम्ही आज ही मीटिंग व्यवस्थित ऐकली आणि डिसिजन घेतलात, तर तुम्हाला खूप चांगली माहिती मिळणार आहे. पण सपोज असं गृहीत धरा, की आज तुम्ही ही मीटिंगची लिंक तुम्हाला मिळालीच नाही आणि तुम्ही जसं जीवन जगताय तसंच जीवन जगत राहिला, जशी लाईफस्टाईल जगताय तशीच लाईफस्टाईल जगत राहिला, काही प्रिकॉशनच घेतली नाही, तर एक मार्ग निघतो इलनेसकडे. प्री इलनेस मधून कुठे जाणार माणूस? इलनेस. आणि इलनेसला मी एक शब्द वापरतो, ती एक आपल्यासाठी दरी आहे, दरी. दरी माहिती आहे ना, पाय घसरला की खाली खालीच जाणार तो. माघारी यायचा प्रश्नच नाही त्यातून. अजून एक शब्द आहे दलदल. दलदलला काय म्हणतो आपण मराठीमध्ये? जे घट्ट आत 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 धसत जातो तो चिखलामध्ये. माय गॉड, मतलब त्यामध्ये जाण्याचा मार्ग आहे, बाहेर येण्याचा मार्ग नाही. इलनेस. एकदा का लेबल लागलं की मृत्यूच्या शय्येपर्यंत ते लेबल राहिलं. आता जागं व्हायचंय मित्रांनो. आपण सगळ्यांनी क्रांती निर्माण करायची आहे. स्वास्थ्याची क्रांती, वेलनेसची क्रांती. आणि अशी वेळ येऊ नये म्हणून पहिलं जागं करा. असं पॅकेज आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊयात, की जे रोग निर्माण होऊ नये म्हणून शरीराचा उपचार करेल. किती लोक रेडी लिहायला तयार आहेत? रेडी 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 लिहा. लवकर लवकर लिहायचं, रेडी. येस. या डायग्राम मध्ये तुम्हाला लक्षात येईल का, की अगोदर आपण किती पैसा कमवला असेल? कमवत तर नाहीच आहे आता. ऍक्च्युली कुणीच कमवून पैसा साठवत नाहीये. कमवून फक्त खर्चच होत आहेत. शून्य बॅलन्स आहेत लोकांचे. रियालिटी आहे की नाहीये? आणि त्यातून काही लोकांचे EMI चाललेत अजून. म्हणजे एका बाजूला आपल्या शरीरात खराबी तर वाढतच चालली आहे. पण एक अशी सिच्युएशन येणार आहे, की त्यावेळेला जर अशी वेळ जर आली चुकून आपल्या जीवनात कोणाच्या, तर मात्र आयुष्यभराची पुंजी किंवा जेवढा पैसा कमवला देखील नाही तेवढा हॉस्पिटलला जाणार आहे. आणि प्री इलनेस मधून पुढे जाऊन एक मार्ग इलनेसकडे जातो. एक तर तो लक्षणांपासून सुरुवात होते. लक्षणांची मेडिसिन घेता, लक्षणांमधून रोगाची सिच्युएशन निर्माण होते. रोगाची पण मेडिसिन खायला मिळतात. पण गंभीर रोग ज्यावेळी होतात, त्या डॉक्टर म्हणतात आता ऑपरेशन करून अवयव बदलावा लागेल किंवा ऑर्गन ट्रान्सप्लांट. आणि अशा वेळेला मग 1,00,000 नाही, 5,00,000 नाही, 10,00,000 नाही, 30-30 लाख, 40-40 लाख लोक पे करायला रेडी होत आहेत. काय साहेब, वाचवा, जीव वाचवा. अशी वेळ येऊ नये म्हणून किती लोकांना वाटतंय कमीत कमी 10,00,000 रुपये वाचवायला पाहिजेत. लवकर लिहा, 10,00,000 रुपये वाचवायला पाहिजेत. आयुष्यातले 10,00,000 रुपये. त्यामुळे ना कधीही लक्षात ठेवा, DXNची स्पिरुलिना खाताना, DXNचा गॅनोडर्मा खाताना, DXNचा चहा 1 लिटर, कमीत कमी 1 ग्लास सरबत सारखा पिताना, कधीच म्हणायचं नाही की याची प्राइस जास्त आहे. कधीच म्हणायचं नाही याची किंमत किती आहे. कारण 2 प्रकारचे खर्च असतात. एक खर्च असतात जे फक्त खर्च होऊन जातात आणि एक खर्च असतात जे तुम्हाला रिटर्न मिळवून देतात, जे तुमच्यासाठी इन्व्हेस्टमेंट बनतात. DXN मध्ये जर तुम्ही आज गॅनोडर्माचं सेवन करत असाल, तर तुम्ही प्री इलनेस मधून बाहेर निघणार आणि इलनेस कडून वेलनेसच्या रस्त्यावरती लागणार आहात. एक तर तुम्ही प्री इलनेसकडे जाणार, वेलनेसमध्ये, खाईमध्ये, दलदलमध्ये, दरीमध्ये, नाहीतर आपण एका बाजूला वेलनेसकडे जायचं. वेलनेसचा रस्ता पकडायचा. ज्यावेळी तुम्ही गॅनोडर्माच्या 1 RG, 1 GL, 4 स्पिरुलिना, 1 ग्लास चहा DXNचा हे रेग्युलर प्यायला सुरुवात कराल, 1 चमचाभर व्हर्जिन कोकोनट ऑइल हे तुमच्या लाईफस्टाईलचा पार्ट बनवून टाकाल, तर याला तुम्ही समजायचं की मी इन्व्हेस्टमेंट करतोय. काय करतोय समजायचं? लिहा, 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 पटपट लिहा. इन्व्हेस्टमेंट, लवकर लिहा. इन्व्हेस्टमेंट कशासाठी? इन्शुरन्स वाली इन्व्हेस्टमेंट नाही सर. आजकाल इन्शुरन्स मध्ये लोक वर्षाला 18,000 रुपये पे करतात. करतात का नाही करतात? 18,000 रुपये सर वर्षाला तुम्ही प्रीमियम देताय. मला कधी कधी असं आश्चर्य वाटतं की तुम्ही 18,000 रुपये स्वतःच्या हेल्थवरती खा, सेल्फ वरती करा, स्वतःच्या जीवनावरती करा. हे जीवन परत नाहीये. पण तुम्ही 18,000 ज्या गोष्टीसाठी दिलेत, तुमच्या शरीराला काय फायदा मिळालाय? काहीच नाही. ज्यावेळेला वेळ येईल त्यावेळेला ती हॉस्पिटलचे पैसे भरायसाठी कोणीतरी येईल. साहेब, पण ती वेळ बघायला तुम्ही असाल का नसाल माहिती नाही ना. म्हणून आत्ताच आपण जागे होऊयात
आणि वेलनेसच्या रस्त्याने जाताना DXN मजबूत खाऊया. मजबूत. मी तर म्हणतो कमीत कमी 1, 2, 4, 6 फॉर्म्युला अप्लाय करा. गॅनोडर्मामध्ये पण आणि स्पिरुलिनामध्ये पण. मोरंजीचा तर विषयच भारी झालाय आता. मोरंजी मला सांगायला खूप आवडतं आता, कारण मोरंजी आपण इतका छान प्रोडक्ट आहे, पण तरी देखील तो सर्वसामान्य लोक आणि अगदी तळागाळातल्या घराघरात नव्हता देता येत. कारण ऑप्शन नव्हता. त्यामुळे आपण काय करायचो, आजारी लोकांनाच मोरंजीची बॉटल देऊन टाकायचो. ज्याला काही हेल्थ प्रॉब्लेम नाही त्यांना मोरंजी देता येत नव्हती. नो नी DXNची. पण आता फक्त ₹1900 MRP मध्ये असलेली मोठी मोरंजी बनवण्यासाठी ₹200चा फक्त खर्च करायचा आहे. वाव ल्याला वाव फंटास्टिक. एक सॅशे एक सॅशे ₹50, 2 सॅशे ₹100. असे जर 4 सॅशे तुम्ही बाजूला काढा त्या बॉक्समधून, तर तुमची एक 600 ml ची ₹1900 मोरंजी बॉटल तुम्ही घरात बनवू शकता. म्हणजे कोणाकोणाला प्यायला दिली पाहिजे? सगळ्यांना. एखाद्याला सहज खेळता, हसता, बोलता त्याला तुम्ही मोरंजीचा सॅशे द्या आणि घरी जाऊन तू खा पण म्हणायचं आणि कपाट टाकून पिऊन पण बघ म्हणायचं. इतकं सुंदर प्रॉडक्ट. म्हणजे आता ते कॉस्ट इफेक्टिव्ह झाले. आता आपलं काम आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे. आता याला म्हणू आपण वेलनेस पॅकेज. गॅनोडर्मा, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि DXNचा चहा. हे घेतल्यानंतर आपल्या जीवनामध्ये ही वेळ येऊ नये म्हणून जागरूक होण्यासाठी आपण DXN घ्यायचं आहे. आपण सगळेजण जर आजारांच्या पूर्वस्थितीमध्ये असेल, तर मात्र कोणताही आजार शरीरात निर्माण होऊ नये आणि कोणत्याही ऑपरेशनची वेळ आपल्यावरती येऊ नये, याकरता आपल्याला DXNची साथ धरायचा आहे. किती लोकांना वाटतं, की या प्रॉडक्टची गरज आहे. नीड लवकर लिहा. नीड. मी एकटा बोलणार नाहीये. मी तुम्हालाही बोलतं करणार आहे. लिहा, लिहा, लिहा चॅट बॉक्समध्ये. आणि तुम्ही किती ऍक्टिव्ह आहे ते मला फक्त चॅट बॉक्समध्ये दिसणार आहेत. नाईक सर लिहितायत औरंगाबादमधून. संघरत्नाजी लिहितायत आपले आता नांदेडमधून. आता गुजरातमध्ये आहेत. सुषमा पंचमुखे, श्रीराम सगने सर नगरमधून लिहितायत. वॉव! फंटास्टिक. या व्हेरी गुड, व्हेरी गुड. मंगल गायकवाड मॅडम लिहितायत. गौरी शंकर सर लिहितायत. नीड, नीड शब्द वापरा. याची जीवनामध्ये गरज आहे. याची जीवनामध्ये गरज एवढी आहे, की गाडीची सर्व्हिसिंग नाही केली तरी चालेल. गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट नाही केली तरी चालेल. एफ-डी मध्ये थोडा पैसा कमी ठेवला तरी चालेल. पण आता DXN मध्ये मात्र आपल्याला प्रॉडक्ट खाण्यासाठी इन्व्हेस्टमेंट करायची. फंटास्टिक. किती वेळा समजतोय पॉइंट? व्हेरी नाईस. आणि ह्यामध्ये तुम्हाला तुमच्या आयुष्याचं एक समाधानाचा मार्ग ते म्हणजे निरोगी जीवन, निरोगी काया आणि दुसरा येणाऱ्या जीवनामध्ये हा सगळा पैसा तुम्ही DXNच्या माध्यमातून रिटर्न आणू शकता. टुडेज रियालिटी आहे मित्रांनो. त्याच्यामुळं आपल्याला यातून मार्ग पाहिजे. सब कुछ होने पर भी अगर स्वास्थ्य नहीं तो कुछ भी नहीं है. और जब लेबल लग जाता है तो लाईफ टाइम लग जाएगा. जीवनामध्ये ना आपण पाहतो की अशी गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचली आहे. 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास असलेला गॅनोडर्मा. किती हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे? 5,000 वर्षापूर्वीचा इतिहास या वनस्पतीचा आहे. आणि आज आपण त्याच्यावर देखील डाऊट घ्यायला जातोय, की निसर्गाने बनवलेली वनस्पती फक्त डॉक्टर लीमनी रिसर्च केला, स्टडी केला आणि आपल्यापर्यंत उपलब्ध करून दिलाय. त्यात त्यांची एक्सपर्टी एवढीच आहे, की त्यांनी 6 प्रकारचे गॅनोडर्मा एकत्र करून आपला मदर गॅनो तयार केला, ज्याची तुलना जगातल्या कुठल्याही गॅनोडर्मा बरोबर होऊ शकत नाही. म्हणून DXN कंपनी 200 देशांमध्ये सक्सेसफुली रन होत आहे, कार्यरत आहे आणि आपल्याला 200 देशातल्या अनेक लोकांची मदत करण्याची संधी DXN देत आहे. याकरता जर आपण लायसन्स घेतला असेल, तर हे प्रॉडक्ट तुम्ही आयुष्यामध्ये फुकट पण मिळवू शकता. हा पुढचा पार्ट आहे. आपण कधी ट्रेनिंगमध्ये घेऊ तो पॉइंट. DXN खूप मोठी कंपनी बनत चालली आहे. DXN स्वतःची शेती स्वतः करत आहे. त्याच्यामुळे आपल्याला सुरक्षा मिळते. मला सांगा, ज्यावेळी तुम्ही हेल्थचा विचार करता, तर तुम्ही याचा विचार करता की साइड इफेक्ट व्हायला नको? खूप लोकं विचार करतात ना. मग मला सांगा, कोणतंही सप्लिमेंट जर एक खाल्लं, कॅल्शियमची गोळी घ्या मेडिकल शॉपमध्ये जाऊन. तो काय म्हणतो सप्लिमेंट आहे. पण एक खाल्ली तर कॅल्शियम बॉडीतलं तुमचं नॉर्मल करेल. पण मी जर एकदम 5 खाल्ल्या आणि 10 खाल्ल्या तर? अरे बापरे! नाही, नाही, नाही. 5 आणि 10 कोण खातं? नाही खाणार. 10 गोळ्या खाल्ल्या तर कदाचित तुमच्या बॉडीमध्ये किडनी खराब करेल ते. कॅल्शियम ऑक्झलेटचे लेयर्स बनतील. याचा अर्थ काय झाला? सप्लिमेंटमध्ये देखील जर ते सिंथेटिक सप्लिमेंट्स असतील, तर त्याचे देखील एक डोसेस ठरवले जातात आणि त्या डोसेस प्रमाणेच घ्यावं लागतं. याला आपण म्हणतो नो साइड इफेक्ट. याच्या मी एका वेळेला 20 आरजी, 20 जीएल आणि 20 स्पिरुलिना म्हणजे 60 कॅप्सूल पर डे मी खाऊ शकतो. वॉव! फंटास्टिक. क्लॅप करा, क्लॅप. ही फक्त DXN कंपनी आपल्याला अशा पद्धतीचं प्रॉमिस देऊ शकते. 20 आरजी, 20 जीएल, 20 स्पिरुलिना एका वेळी खाऊ शकता. आजपर्यंत एवढ्या डायरेक्ट सेलिंगमध्ये वर्किंगमध्ये कंपन्या आहेत, पण इतकं सुरक्षित प्रॉडक्ट फक्त एकच कंपनी बनवते DXN. हे तुम्हाला समजतोय पॉइंट? येस.
आता मला सांगा, 1 दिवसाच्या बाळाला देखील सुरक्षित. गॅनोडर्मा तुम्ही आत्ता जन्माला आलेल्या बाळाला, बॉर्न बेबीला पहिल्या दिवशी थोडे जिभेवरती सोडा. आईच्या दुधाच्या अगोदर मी माझ्या ऋषीला, ज्यावेळी ऋषीचा जन्म झाला, तर आरतीला, म्हणजे आपण म्हणतो ना आईला, त्याच्या दूध येण्याच्या अगोदर डीएक्सएनचं मी प्रोडक्ट माझ्या ऋषीला मी फर्स्ट डे फर्स्ट दिन दिलं होतं. इतकं सुरक्षित बनवणारी कंपनी म्हणजे डीएक्सएन आहे. कारण आपण फार्म हाऊस बघतो, शेती बघतो, डॉक्टर लीम सिओ जिन यांची फिलॉसॉफी आणि त्यांचे विचार ज्यावेळी पाहतो, तर ते पूर्णपणे 100% ऑर्गॅनिक आणि नॅचरल आहेत. म्हणून हे जादा खाल्लं तरी चालतं. कोणाला जादा दिलं जातं ते पण सांगतो. ज्यांना गँग्रीन मोठं झालंय, ज्यांना 20-25 किलो वजन कमी करायचं आहे, ज्या व्यक्तीला आता शरीरामध्ये कॅन्सर सारखी बाधा आहे, आता गाठी बनलेल्या आहेत शरीरामध्ये, ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये असा काही प्रॉब्लेम आहे की डॉक्टर म्हणतात हा लाइलाज आहे, आता याला कोणताही उपचार राहिलेला नाही, घरी घेऊन सेवा करा. काय म्हटलं आता? त्यांना घरी घेऊन जावा आणि फार फार तर महिना 2 महिन्याचे सोबती आहेत. आणि अशा वेळेला डीएक्सएन दिल्याच्या नंतर ही लोक आजही चांगलं जीवन जगत आहेत. मी तुम्हाला काही एक्झाम्पल म्हणून सांगतो, हे तुम्ही सुद्धा व्यवस्थित ऐका की अशा लेवलला जाऊन तो काम करतोय. डॉक्टर अमोल नवले, त्यांच्या आईला फुफ्फुसामध्ये कॅन्सरची गाठ झाली होती. ही इज अ डॉक्टर. आणि डॉक्टर अमोल नवले यांच्या आईच्या फुफ्फुसात जेव्हा गाठ झाली होती, डॉक्टर काय म्हटलं होते, ही गाठ हृदयाच्या एवढ्या जवळ आहे की त्या गाठीचं तुम्हाला काय करावं लागेल, पहिलं बायोप्सी. तर तिथले कॅन्सरच्या तज्ञांकडे जावं लागेल. कॅन्सरच्या तज्ञांनी सगळं रिपोर्ट चेक केला, म्हणलं ही हृदयाला लागून गाठ असल्यामुळं बायोप्सी कुड नॉट बी डन. आपण बायोप्सी करू शकत नाही. बायोप्सी करायला तुकडा काढताना सुद्धा आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे म्हणजे बायोप्सी करताच येणार नाही सर, आणि ऑपरेशन करता येणार नाही. पहिला पॉइंट आला, ऑपरेशनच करता येणार नाही. दुसरं आहे केमोथेरपी. तर केमोथेरपीला म्हणले आई इतकी कमजोर आहे, खोकताना सुद्धा ब्लिडिंग बाहेर येते, तर इतकी कमजोर झाली तर तिला केमो सहन होणार नाही. एक डॉक्टर दुसऱ्या डॉक्टरला सांगतोय. आणि अशा वेळेला मग म्हणजे शेवटचा पर्याय आता काय करायचं म्हणले, काही नाही म्हणले, तुमचं हॉस्पिटल आहे, घरी घेऊन जा. आता तुमचं पेशंट ठीक होणं शक्य नाही. आणि अशा वेळेला ज्यावेळी घरी पाठवण्यात आलं होतं, त्यावेळेला एका व्यक्तीने बघा, म्हणून गॅनोडर्माची वनस्पती आपल्या खिशामध्ये घेऊन, हातामध्ये एक स्वास्थ्य क्रांतीचं पुस्तक घेऊन, जिथं जाल, जिथं बसाल, तिथं बोलायला सुरुवात करा. समोरचा व्यक्ती तुम्हाला फार काही विचारत नाही, तर रिझल्ट तरी दाखवा ॲटलीस्ट. जर तुम्ही आजारांबद्दल लोकांना जागरूक करत आहात, आजार होऊ नये म्हणून जागरूक करता, रिझल्ट पासून सुरुवात करा त्या पानांमध्ये. त्यातली थोडी-थोडी माहिती वाचून तुम्ही सांगू पण शकता. पण बसा, बोला जास्तीत जास्त लोकांना. एका व्यक्तीने काय केलं, तो गॅनोडर्मा दाखवला त्या डॉक्टरांना. डॉक्टर साहेब, तुमच्या आईला जर हे दिलं, तर तुमची आई ना थोडी जास्त दिवस जगेल. एवढंच पॉइंट बोलला. तुमची आई थोडी जास्त दिवस जीवन जगेल. त्या व्यक्तीने रात्रभर गॅनोडर्मा पूर्ण सर्च केला. 2-3 तास गॅनोडर्मा फॉर कॅन्सर. पबमेड नावाची वेबसाईट आहे. पबमेड लिहून घ्या. हे कुणी डॉक्टर लिमनी, डीएक्सएननी बनवलेली वेबसाईट नाही. आपण कुणी त्यामध्ये अपलोड नाही केलेलं. वर्ल्ड मधल्या जागतिक सायंटिस्ट लोकांनी ही साईट बनवलेली असते. पबमेड. जो डॉक्टर परेशान होतो ना, की आता नेमकं करू काय, माझ्या आईला प्रॉब्लेम आहे, तो डॉक्टर पबमेड वर जाऊन रिसर्च करतो. आणि तो म्हणतो माझ्या पॅथीत आता याचं सोल्युशन नाही, तर मग काय जगामध्ये याचं अल्टरनेटिव्ह आहे का? तर ते पबमेडला जातात. आणि अशा वेळेला त्यांनी सगळा रिसर्च केला. त्यांच्या लक्षात आलं, गॅनोडर्मामध्ये पॉवरफुल अँटीऑक्सिडंट प्रॉपर्टी आणि पॉवरफुल अँटी कॅन्सर प्रॉपर्टी आहेत. अँटी कॅन्सर म्हणजे काय? शरीराची कॅन्सर विरोधी क्षमता वाढवतो. शरीराला कॅन्सरशी फाईट करायला तयार करतो आणि रोग निर्माणचं कारण नाहीसं करतो. त्यांनी काय केलं? त्यांनी इमिजिएटली डिसिजन घेतला. 10 अर्जी, 10 जेल आणि 15 स्पिरुलिना, 35 केवळ्यांचा ज्यूस आईला चालू केला. आणि 3 महिन्यामध्ये जेव्हा पुन्हा सोनोग्राफी केली, तर डॉक्टर सुद्धा हैराण झाला, की ती जी गाठ आहे ती गेली कुठं? ती हृदयाच्या जवळ फुफ्फुसाच्या मध्ये असलेली गाठ कंप्लिटली रिझॉल्युशन. असं म्हटलं तर ती गाठच नाहीशी झाली. यातून एक मेसेज घ्या मित्रांनो. आपण त्यांना औषध दिलं का? नाही. त्यांना आपण कॅन्सरचं मेडिसिन दिलं का? बिलकुल नाही. कॅन्सरचं मेडिसिन नाही दिलं. पण त्यांना एक आपण असं सोल्युशन दिलं, की ज्याचा उपचार काय म्हटलं मगाशी सांगितल्याप्रमाणे हीलिंग ऑफ द ओव्हरऑल बॉडी. त्यांनी फक्त एका पार्टसाठी नाही दिलं, तर संपूर्ण शरीराला बरं करणारं एक सोल्युशन सांगितलं आपण त्यांना. आणि त्यांनी त्यांचा जर आजार मुळापासून बरा होत असेल, तर आपल्या आयुष्यामध्ये अशी वेळ येऊ देईल का? आपल्याला 35 गोळ्या खायची गरज नाही. पण 114, 113 तरी खायला सुरुवात करा. 1 आरजी, 1 जेल, 4 स्पिरुलिना. किती लोकांना पटतंय? येस, खायला पाहिजे. येस, व्हेरी गुड, व्हेरी गुड. किती लोकांना डिसिजन लक्षात येतोय, की तशी वेळ आल्यानंतर लोकं 40-40 गोळ्या खातात. माझा ॲक्सिडेंट झाला होता, मी 140 गोळ्या खात होतो एका दिवसाला.
बघा स्पिरुलिना इतकं सुंदर प्रोडक्ट आहे की याला आपण म्हणतो स्पिरुलिना बद्दल की याच्यामध्ये अशी पॉवर आहे की शरीरामध्ये चांगलं ब्लड स्पिरुलिना सेल करताना नेहमी एक पॉईंट लक्षात ठेवा. अशी बॉटल बघता का नाही तुम्ही, अशी वेळ ज्यावेळी येते तेव्हा ब्लड भरलं जातं. काय जातं तुमच्या बॉडीमध्ये, एक तर सलाईन किंवा ब्लड. तर डीएक्सनचा चहा पिताय म्हणजे सलाईनच जाते असं समजा, पाणी येते, ग्लुकोज. परंतु ज्यावेळी अशी बॉटल बघता त्यावेळी ती ब्लडची बॉटल आहे. विचार करा, हे ब्लड किरणाचे तरी बाहेरून शरीरामध्ये घेण्यापेक्षा डीएक्सेन घ्या ना, स्पिरुलिना खा, ही स्पिरुलिनाची बॉटल खा आणि तुमच्या शरीरामध्ये एक बॉटल संपली तर 2 ग्रॅमनी हिमोग्लोबिन वाढतं. 360 ची बॉटल संपवा, 2 ग्रॅमनी हिमोग्लोबिन वाढतं. नाहीतर लोक अक्षरशः या ब्लडच्या एका प्रॉब्लेममुळे अनेक आजारांमध्ये अडकलेत. लहान मुलं कुपोषणाकडे आहेत, जेवण करतायत पण ताकद नाहीये. स्पिरुलिना एक एनर्जीचं चांगलं सप्लिमेंट आहे. मी तुम्हाला एक उदाहरण देतो म्हणजे लक्षात येईल. कोणतीही वनस्पती बाहेरची जी आहे ना, ती क्लोरोफिल तयार करते. काय तयार करते? हिरवी वनस्पती काय तयार करते? क्लोरोफिल. म्हणजे ज्यावेळी त्याच्यावर सूर्यप्रकाश पडतो, त्यावेळी त्याच्यातून क्लोरोफिल सिक्रेट होतं आणि ते क्लोरोफिल म्हणजे त्याची एनर्जी. तीच क्लोरोफिल आपल्या शरीरात गेलं तर आपली एनर्जी बनते. म्हणून लोक हिरव्या पालेभाज्या खा म्हणतात. क्लोरोफिल खाणाऱ्या व्यक्तीचं हिमोग्लोबिन कधीच कमी राहत नाही. ज्यादा हिरव्या पालेभाज्या नॅचरल खायला पाहिजेत. स्पिरुलिनाला फक्त क्लोरोफिल नाहीये, त्याला आपण निळं आणि हिरवं शब्द वापरतो. ग्रीन, ब्ल्यू अल्गी, निळं आणि हिरव्या रंगाची वनस्पती. आता हिरवं म्हणजे निसर्ग क्लोरोफिल आहे. निळं काय याच्यामध्ये? निळा रंग कशाचा आहे? निळा रंग कशाचा आहे? निळा रंग आहे फायकोसायनिन. आता हे फायकोसायनिन काय सर? फायटो न्यूट्रिशन्स, फायटोसायन्स नाव ऐकली ना? पाण्यामध्ये जी निर्माण होते वनस्पती, त्या पाण्यातल्या वनस्पतीत ज्यावेळेस सूर्यप्रकाश पडतो, त्यावेळी ती फायकोसायनिन सिक्रेट करते. काय तयार करते? त्यातून संप्रेरक तयार होतो फायकोसायनिन आणि पाण्यातल्या वनस्पतीची ऊर्जा फायकोसायनिन मध्ये. आणि तेच फायटो न्यूट्रिशन्स आहेत. आता ज्या वेळेला आपण स्पिरुलिना खातो, तर आपल्याला धरतीवरती वनस्पतीमध्ये असणारी पॉवर पण मिळते आणि पाण्यामध्ये असणारी एनर्जी पण मिळते. म्हणून हाय लाईफ एनर्जी म्हटलं जातं. म्हणून स्पिरुलिना एकमेव असं सोल्युशन आहे, पॉवरफुल वनस्पती आहे, की घराघरामध्ये आपल्याला लोकांना ती दिली गेली पाहिजे. वाव फंटास्टिक. किती लोक समजतंय? कुपोषण हटाव, देश बचाव. 10 वर्षाच्या आतल्या मुलांना स्पिरुलिना नक्की दिली गेली पाहिजे. आयडेंटिफायर किट, एक छोटंसं वेलनेस पॅकेज तयार करा. त्याच्यामध्ये 2 पॅकेज बनवा. एक स्मॉल पॅकेज, एक छोटं पॅकेज बनवा आणि एक बिग बनवा. आता मला सांगा, हे जे डीएक्सएनची माहिती तुम्ही आज ऐकताय, ही फक्त तुमच्या एकट्यासाठी आहे का तुमच्या पूर्ण फॅमिलीसाठी आहे? लवकर बोला. किती लोकांना पटतंय पॉईंट, की सर आता आजार समजा तुम्ही डायबिटीज असाल, पण तुमच्यासाठी एकट्यासाठी आहे का पूर्ण फॅमिलीसाठी डीएक्सएन आहे? लिहा, लिहा, लिहा. चॅट बॉक्स मध्ये लिहा. विधी सुरेश शर्मा जी लिखते ऑल फॅमिली. येस, अमोल जी लिखते फॅमिली. अनिल जी लिखते फॅमिली. ऑल फॅमिली, आपला पूर्ण परिवार. पण ज्यावेळी मी एखाद्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो, त्यावेळी तो डॉक्टर कितीतरी लाख रुपये घेऊन जातो आणि एकाच माणसाचे पैसे जातात. येस आर नो? एका व्यक्तीचे जातात. ऍक्च्युली कमवणारा एकच असतो आणि अशा वेळेला आपल्याला पैसे खर्च होऊन जातात. पण डीएक्सएन मध्ये ज्यावेळी अशा बॉटल घेऊन जाता, वेलनेस पॅकेज, त्यावेळेला संपूर्ण फॅमिली निरोगी ठेवू शकता. ओव्हरऑल फॅमिलीसाठी या कुटुंबासाठी डीएक्सएन, प्रत्येकासाठी डीएक्सएन, संपूर्ण कुटुंबासाठी. आणि म्हणून याला वेलनेस पॅकेज म्हटलं जातं. आता नेहमी लक्षात ठेवा की 2 प्रकारचे पॅकेज आहेत. ज्याच्यामध्ये पूर्ण फॅमिलीसाठी घेत असाल तर टोटल 15,000चं पॅकेज बनतं, ज्याच्यात आरजीएल, स्पिरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि डीएक्सएनचा चहा. पूर्ण 15,000चं पॅकेज, जे पूर्ण अख्खी फॅमिली घेऊ शकते. आता 15,000 ऐकले की असं म्हणू नका, सर महाग आहे की काय? नाही साहेब. गाडीच्या सर्व्हिसिंगला सुद्धा 15,000 लागतात. हॉस्पिटलमध्ये एक चेकअप करण्यासाठी सुद्धा 15,000 लागतात आणि सोने खरेदी करण्यासाठी 1.5 लाख रुपये लागतायत. 1.25 लाख रुपये. हा या ना. सोन्यासारखं सोनं असलं पाहिजे का सोन्यासारखं जीवन असलं पाहिजे? तुम्ही विचार करा. एक सॅलरी सुद्धा लोक आता महिन्याला 60,000, 50,000 किंवा कमीत कमी 25,000 घेतात पुण्यामध्ये. मग एक सॅलरी इम्पॉर्टंट आहे का पूर्ण जीवन इम्पॉर्टंट आहे? ज्यावेळी तुम्ही हे सगळेजण घरामध्ये खातात, तर एक-एक पेशी ही दिसते तुम्हाला डायग्राम मध्ये. समोर स्लाइडवर तुम्हाला दिसते स्क्रीनवर. जी रोगांच्या दिशेने जाणारी पहिली पेशी म्हणजे तुमची पहिली रिस्क शोधून काढणे आणि त्या रिस्कला मुळापासून बरं करण्याची ताकद आहे. म्हणून याच्यामुळे काय होतं, की तुमच्या शरीरामध्ये कोणताही व्याधी असेल, जसं आपण म्हणतो कोणताही आजार असेल, हे वेलनेस पॅकेज काम करेल. बरेच लोक तुम्हाला प्रश्न विचारतील, की सर मग पूर्ण वेलनेस पॅकेज कशासाठी? मी ना एक काम करतो, फक्त स्पिरुलिना घेऊन जातो ना. काही लोक म्हणतात सर गॅनोडर्मा कळाले तर गॅनोडर्माच घेऊन जातो. काही लोक म्हणतात सर फक्त मी ना एक कोकोनट ऑइल आणि चहाच द्या मला. समजावून सांगा लोकांना,
की सर हे जीवन परत नाहीये. लिहा लिहा, नो वन्स मोर. लिहा लिहा लिहा, नो वन्स मोर. लिहा 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 लिहा, वहीत लिहा. नो वन्स मोर. हे जीवन परत नाहीये. पटते मी बोलतोय ते. तुमची गाडी परत घेऊ शकता, प्रॉपर्टी गेलेली परत आणू शकता, खराब झालेलं एखादं घर डागडुजी करून परत बांधू शकता, अख्खी प्रॉपर्टी नष्ट झाली तर पुन्हा उभी करू शकता, नोकरी गेली तर पुन्हा नोकरी मिळवू शकता. पण एकदा का हे जीवन संपलं की संपलं. नो ऑप्शन. त्याला म्हणतात नो ऑप्शन झोन मध्ये राहायचंय आपल्याला. वी आर इन नो ऑप्शन. आपल्याला ऑप्शन नाही म्हणायचं आणि डीएक्सएन मजबूत खायचं. वॉव! कसं वाटतं तुम्हाला सांगा? फंटास्टिक. कसं फील होत आहे? नो ऑप्शन झोनमध्ये राहायचंय. आणि आता डॉक्टर नाही काय करू शकत हे समजून चाला. आज जर कळालं असेल संपूर्ण शरीराचा उपचार, ओव्हरऑल बॉडी हिलिंग, त्याला होलिस्टिक हेल्थ म्हणतात. याच्यामध्ये आपले डॉक्टर पी-एच-डी आहेत. त्यांनी आपल्याला पहिल्या दिवसापासून होलिस्टिक हेल्थ शिकवली. म्हणून आपल्याला डी आपण एक प्राउड फील करतो, चांगली गोष्ट लोकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी. मग वेट लॉस असेल, वेट मॅनेजमेंट असेल किंवा कोणता हेल्थ प्रॉब्लेम असेल, तर रोग असेल तर जादा डोस घ्या. रोग नसेल तर मिनिमम मेंटेनन्स डोस चालू करा आणि जेणेकरून ओव्हरऑल बॉडी नॉर्मलाइज व्हायला लागेल. असे ब्लॉकेजेस ज्यावेळी शरीरामध्ये असतात, त्यावेळेला मात्र आपण एकाशा छोट्याशा पीससाठी ₹5,00,000 द्यायला तयार होतो. मानताय, ॲग्री, ही गोष्ट सहमत आहात? एवढासा पीस काय करतो डॉक्टर? तुमचीच रक्तवाहिनी काढायची आणि म्हणतो, "हो, इथं बायपास करावं लागेल. इथली रक्तवाहिनी काढू, इथं बसूया." ₹5,00,000 जागेवर बिल. आणि त्यावेळेला मात्र आपण सोनं, नाणं, जमीन, जायदाद सगळं गहाण ठेवून 5,00,000 देऊन टाकतो. होया ना? थोडंसं जागरूक होऊया ना सर. हे 15,000चं पॅकेज पूर्ण फॅमिलीला खायला देऊयात. जेणेकरून 10-20% जरी ब्लॉकेज असेल, तर ते पूर्णपणे शरीरातून बाहेर काढायला मदत करेल. असे व्हिडिओ आहेत. YouTube चॅनलमध्ये बघा. तुम्ही पण लिहा व्हेन्स ब्लॉकेज, गॅनोडर्मा, तर तुम्हाला तसे काही व्हिडिओ पाहायला मिळतील. कॅन्सर सारखा आजार जेव्हा एका पेशीतून सुरू होतो, तर गाठ बनायला मात्र 5 ते 15 वर्ष लागतात. मी एक प्रश्न विचारतो बऱ्याचशा लोकांना सेमिनारमध्ये सुद्धा, आणि आज तुम्हालाही विचारतोय. आत्ता या क्षणाला तुमच्या शरीरामध्ये कॅन्सर पेशी आज दिवसभरामध्ये तयार झाल्या का? येस ऑर नो मध्ये उत्तर द्या फक्त. काही लोकांना तर आता थोडासा शॉक बसेल आणि काही लोकांना माहिती आहे, की हो सर, कॅन्सर सेल ही एक आपल्या बॉडीतली ॲबनॉर्मल सेल असते आणि ती नेहमी आपल्या बॉडीमध्ये तयार होते. किती लोकांना पटते त्यांनी येस लिहा बरोबर. डॉक्टर, सायन्स सुद्धा ह्याला मान्य करतात, की एका दिवसामध्ये अनेक प्रकारचे कॅन्सर शरीरात गाठी बनतील अशा पेशी बॉडी तयार करतीये. शरीरामध्ये फ्री रॅडिकल्स येतात. जसं एखाद्या पत्र्याला गंज लागतो. तुमचं बोट जर तुटून पडलं तर ते पूर्ण नष्ट होऊन जातं. म्हणजे एखादं जर आपण पाहिलं ना, एखादा जर पूर्णपणे पत्रा आहे आणि त्या पत्राला पूर्ण गंज लागतो फ्री रॅडिकल्समुळे. सफरचंद कट केलं तर बघा पिवळं पडतं 10 मिनिटामध्ये. तो ते फ्री रॅडिकलचा हल्ला आहे कंटिन्युअसली. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये रोज कॅन्सर पेशी तयार होतात आणि शरीर त्याच्याशी फाईट करत असतो. कंटिन्युअसली फाईट चालू आहे. आणि ज्यावेळेला तुमची ऑटो इम्यून, ज्यावेळी तुमच्या बॉडीतली अँटीऑक्सिडंट, ज्यावेळी तुमच्या बॉडीतली अँटी कॅन्सरची जी ताकद आहे, कॅन्सरची लढाई करण्याची क्षमता ज्यावेळी कमजोर होते, त्यावेळेला ह्या बंचच्या बंच पेशी वाढायला लागतात. म्हणून आपल्याला ना, एक पेशी शरीरात असताना जागवायचं का गाठ बनल्यावर जागवायचं? प्रश्न विचारलाय तुम्हाला. ज्यांना वाटतं ना एक सिंगल सेल, त्यांनी सेल लिहा, सेल. लवकर, लवकर, फास्ट, 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 फास्ट. सेल लिहा, सेल. लवकर लिहा आणि फास्ट लिहा. किती लोकांना पटतोय पॉइंट? एक सेल. आता ज्यांना प्रॉब्लेम झालाय त्यांनी तर मेगा डोसेस घ्यायचेत. पण नॉर्मली एक सेल बॉडीमध्ये जर आता आहे, एक आर-जी-जी-एल तरी खा ना. त्याला आयडेंटिफाय करा. आजच शोधायची ताकद निर्माण करून घ्या आणि समजून घ्या डी गरज किती आहे परिवारामध्ये आपल्या आता. आणि याकरता आपल्याला एक-एक सेल शोधून काढणं म्हणजे आयडेंटिफाय युअर सिंगल ॲबनॉर्मल सेल. आयडेंटिफाय आवर सिंगल कॅन्सर सेल अँड कन्व्हर्ट इट इंटू नॉर्मल सेल. याला डिस्ट्रॉय नाही करत. केमोथेरपी डिस्ट्रॉय करणारी थेरपी आहे. संहार करते. डिस्ट्रॉयचा शब्द आहे संहार. मग ते कशाचाही करेल. ज्याच्या सानिध्यामध्ये चांगल्या पेशी आल्या, प्रतिकार क्षमतेच्या पेशी आल्या, तर त्याचा देखील संहार होऊन जातो. पण गॅनोडर्मा संरक्षण करते. संरक्षण म्हणजे काय? त्या पेशींना पुन्हा नॉर्मल करते. वॉव! फंटास्टिक. क्लॅप करूयात. म्हणजे एखादी ॲबनॉर्मल सेल बनते, पुढे जाऊन कॅन्सरकडे जाणार आहे. फर्स्ट म्युटेशन डायग्राममध्ये बघा, त्या पेशीला तिथंच नॉर्मल करायला सुरुवात होते. त्याच ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्याच ठिकाणी न्यूट्रिशन मिळतात, त्याच ठिकाणी ब्लडचा सप्लाय सुरू होतो आणि ती पेशी पुन्हा नॉर्मल व्हायला लागते. किती पॉवरफुल सायन्स आहे याच्या पाठीमागे सांगा बरं. असंच आपण प्रॉडक्ट लोकांना सांगतो का हो? आज 20 वर्षाचा अनुभव मी तुमच्यापुढे शेअर करतोय. जर अशी वेळ जर आपल्यावरती येऊ द्यायचा नसेल,
तर हे 15,000 काहीच नाही साहेब. एक वेलनेस पॅकेज घ्यायचं, आपल्या पूर्ण परिवाराला खायला द्यायचं आणि डीएक्सएनची सिस्टम समजून घ्यायची आणि असं प्रोडक्ट आपल्या घरामध्ये आजीवन आयुष्यभरासाठी मोफत मध्ये येण्यासाठी थोडी मेहनत करायची साहेब. रेडी आहात? येस. म्हणून याला म्हणतात न्यूट्रास्युटिकल रिव्हॉल्युशन, जे आपल्याकरता वेलनेस रिव्हॉल्युशन, स्वास्थ्याची क्रांती, हेल्थची क्रांती. मगाशी सांगितल्याप्रमाणे दलदलमध्ये नाही जायचं, आपल्याला दरीमध्ये अडकायचं नाहीये. आपल्याला वेलनेसच्या रस्त्याने जायचंय. रेड झोन मध्ये नाही जायचं, ग्रीन झोन मध्ये जायचं. पहा रेड झोन, नियंत्रण आणि दुष्प्रभाव, फक्त कंट्रोल करणार आणि दुष्प्रभाव कायमचा मिळणार. रासायनिक औषधांचं मात्रा बॉडीवरती, एका विभागासाठी एक प्रकारचं औषध, दुसऱ्या विभागाला दुसरं औषध. एक खराब झाले की एकच औषध, लक्षणं वाढत गेली की लक्षणांची औषधं वेगळी. रोग विकार झाल्याच्या नंतरच खाऊ शकता. आणि का वेलनेसकडे जायचंय? हे पूर्णपणे नैसर्गिक पूरक अन्न आहे. संपूर्ण शरीर सामान्य स्थितीत आणण्याची क्षमता आहे. रोग टाळण्यासाठी मदत करतो आणि निरोगी आणि सुरक्षित जीवनाचं रहस्य आहे. वाव, जबरदस्त, फंटास्टिक लिहा, फंटास्टिक. माझ्या आई वडिलांच्या जीवनातून प्रेरणा घेतली आणि डीएक्सएन खायला सुरुवात केली. वडिलांचं वय 55 वर्ष वय होतं त्यावेळेला. आणि 55 वर्ष वय असताना त्यांना बीपी, शुगर आणि त्यावेळेला लिव्हरमध्ये सूज, इन्फेक्शन सुरू झाले. आणि त्यावेळेला लिव्हरची सूज आहे म्हणून लिव्हरच्या गोळ्या वेगळ्या. वडिलांना सांगितलं की अचानक कधी पण काय होऊ शकतं, बीपीच्या गोळ्या चालू. आणि असं काही खाल्लं की त्यांना शाळेतून 2-3 वेळा ऍडमिट केलं होतं, डायरेक्ट शाळेतल्या शिक्षकांनी. मी पुण्यामध्ये, माझे बंधू सातारामध्ये. करणार काय? ज्ञानोधर्माची माहिती ऐकल्यावर सगळ्यात पहिला विचार करा आपल्या परिवाराचा, आपल्या आई वडिलांचा. आणि डिसिजन घेतला. आणि सगळ्यात पहिलं मी कॉफीच खात होतो, मी सत्य बोलतो. सुरुवातीला पहिल्या महिनाभरामध्ये मी कॉफीच पिली फक्त डीएक्सएनची. मजबूत खायचो कॉफी, कंपनीत काम करायचो, कॉफी प्यायचो. मला ज्ञानोधर्मा घेण्यासाठी पैसे नव्हते. मी वडिलांसाठी प्रोडक्ट परचेस केले. गावी गेलो आणि वडिलांना सांगितले, "हे तुमच्यासाठी आणलंय, हे मी पण खाऊ शकतो, पाहिजे तर 2 गोळ्या खाऊन दाखवतो." वडिलांना खायला चालू केल्या होत्या. मी आणि माझ्या बंधू दादांनी समजावून सांगितलं. वडिलांनी खायला सुरुवात केली. वडिलांचा 6 ते 7 महिन्यामध्ये लिव्हरचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. लिव्हरच्या गोळ्या बंद झाल्या, बीपीच्या गोळ्या बंद झाल्या, ॲलर्जी निघून गेली, माइल्ड हार्ट प्रॉब्लेम निघून गेला, पूर्णपणे मणक्याचा त्रास कमी झाला. आज ते दिमाखात सांगतात, की माझं वय 76 आहे आणि माझ्या मणक्यामध्ये जर एक्स-रे बघितला तर पूर्णपणे भेग आहे, भेग. ठीक आहे, तर गॅप नाहीये, चीर पडलेली आहे, भेग आहे. पण 76 वर्ष वयामध्ये सुद्धा गावची लोकं आजही वडिलांना भेटतात, तेव्हा म्हणतात, "गुरुजी, जेव्हा तुम्ही रिटायर्ड झाला तेव्हा जसे दिसत होता ना, तसे आजही दिसताय." आणि आजही माझे वडील न चुकता पुण्यात जरी आले, तर ते त्यांच्या बॅगेमध्ये त्यांच्या आर-जी-जी-एल अर्ध्या डब्या का होईना संपलेल्या असतील, पण त्या बॅगेमध्ये कॅरी करतात. कुठेही जात असतील फिरायला, तर बरोबर आर-जी-एल घेऊनच जातात. आज त्यांच्या चेहऱ्यावरची स्माईल मला डीएक्सएनची एनर्जी निर्माण करून देते. आईला पित्त आणि डोकेदुखी लहानपणापासून बघत आलो होतो, की तिला पित्त झालं की उलटीच काढावी लागायची. आणि एवढा ॲसिडिटीचा त्रास होता भयंकर, की तिला मायग्रेनचा त्रास होता. म्हणजे तिला स्वतःला एवढा भयंकर त्रास होता, की तिने स्वतःहून उलटी नाही काढली, तर डोकं दुखायचं राहायचं नाही. हा एक कॉमन एलिमेंट झालाय लोकांच्या जीवनात. येस ऑर नो? पित्त आणि ॲसिडिटी. आणि याचं उत्तर आपल्या गॅनोडर्माचा चहा आणि गॅनोडर्माच्या स्पिरुलिनामध्ये. नंबर 1 जायचं तर आर-जी-जी-एल मध्ये. वॉव! जबरदस्त आहे एकदम. सुपर. ज्याला आजपर्यंत लोकांनी ॲलर्जी नावाने थांबवलं, त्या ॲलर्जीला सुद्धा निवारण करण्याची ताकद डीएक्सएन मध्ये. आणि मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. आईला मी समजावून सांगितलं, की वडिलांना पण फरक पडतोय, तू पण सुरू कर त्यातल्याच गोळ्या. आईनी पण खायला सुरुवात केली. आज आनंदाने सांगावसं वाटतं, 20 वर्षानंतर देखील माझ्या आईची आणि वडिलांची हेल्थ पूर्णपणे चांगली आहे. किती लोकांना पटतोय, की ही सर्वात मोठी अचीव्हमेंट आहे सर आपली. काय कमवलं, आयुष्यामध्ये किती पैसा कमवला, कोणत्या गाड्या घेतल्या, कोणती प्रॉपर्टी मिळवली, किती लाख लोकांची टीम बनली, हा नंतरचा पार्ट आहे आपल्या आयुष्यामध्ये. पण सगळ्यात महत्त्वाचं आपला परिवार आपल्याबरोबर आयुष्यभर निरोगी असणं, हे आपल्यासाठी सर्वात मोठी अचीव्हमेंट आहे. आणि त्यानंतर समाजाची मदत करूया ना सर. सगळ्यात पहिला आपला परिवार आणि मग ब्लेसिंग. किती लोकांना पटतंय, की सर ब्लेसिंगच्या मार्गाने पुढे जायला पाहिजे. आणि या काळात तर नक्कीच, या 21व्या शतकात तर नक्कीच. ब्लेसिंग. जी लोक समाजाची मनापासून मदत करतात, ती लोक कधीच उपाशी राहणार नाहीत, हे वाक्य लिहून ठेवा. आणि समाजाची तळागाळापर्यंत जाऊन मदत करायला सुरुवात करा. काही लोकांना वाटतं सर सेल करावं लागतं का? मी म्हणतो सर सेलिंगचा अर्थ काय आहे? हेल्पिंग. सेलिंग म्हणजेच हेल्पिंग. काय करतो सर तुम्ही असं म्हणताय? डॉक्टर सुद्धा म्हणतो, की सर
छोटा तो काय म्हणतो माहितीये का, साधं जर तुम्हाला स्टेंट बसवला अँजिओग्राफीमध्ये, तर तुम्हाला 1,00,000 रुपये लागतील. परंतु माझ्याकडे जरा इम्पोर्टेड स्टेंट आहे. तो जर तुम्ही बसवला, तर तुम्हाला 2,50,000 रुपये लागतील. साहेब कुठलं बसवू? 1,25,00,000 वालं बसवू का हे 2,50,000 वालं बसवू? तर तो फरक काय? पेशंट विचारतो. तर पेशंटला सांगतात डॉक्टर, जर हे 1,25,000 वाला टेंट बसवला, तर कदाचित तुम्हाला 3 वर्षांनी रिप्लेस करावं लागेल, दुसरं बसवावं लागेल किंवा तुम्हाला पेन होऊ शकतो. पण जर 2,50,000चा बसवला तर आयुष्यभर तुम्हाला बघायची गरज नाही. तो बिचारा व्यक्ती म्हणतो, "साहेब ते 2,50,000 वालं बसवा." कोण सेल करत नाही साहेब आज. त्यामुळे समाजाची मदत करताना ज्या गोष्टी गरजेच्या आहेत ना, त्या तळागाळापर्यंत घेऊन जायचं आपली जबाबदारी घ्यायची. माझा हाच तुम्हा सर्वांना एक मेसेज आहे आजच्या मीटिंगमधून. तुम्हाला काही प्रश्न असतील तर विचारा, शेवटची 10 मिनिटं आहेत. तर खूप सुंदर विषय आहे आजचा, ज्याच्या माध्यमातून कोणत्याही स्टेजमध्ये कोणत्याही लोकांची तुम्ही मदत करू शकता आणि या समाजामध्ये खऱ्या अर्थाने क्रांती निर्माण करू शकता आणि ती म्हणजे कमिंग टुगेदर टू बिकम अ DXN हेल्दी वर्ल्ड मिशन. रेडी आहात? चला ओव्हर टू यू. मित्रांनो, मनामध्ये कोणताही प्रश्न असेल तर बिनधास्त विचारा. काय विचारायचंय, बोलायचंय, आजच्या मीटिंगचं काही इनपुट तुम्हाला बोलायचं असेल तरी बोलता येईल. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं, की शेवटची 10 मिनिटं मी फक्त काही प्रश्न घेणार आहे. कोणत्याही आजाराशी संबंधित असेल तरी विचारू शकता. अन्यथा पुढच्या 5 मिनिटांमध्ये मीटिंग आपण क्लोज पण करणार आहोत. बोला, बोला, बोला लवकर. काही प्रश्न आहे का? तुम्हाला आजच्या मीटिंग कशी वाटली ते पण बोलता येईल. हँड रेज करायचंय. तुम्ही मला कसं कळणार तुम्हाला विचारायचंय? फक्त तुम्ही हँड रेज करा. रणपिसे मॅडम बोला तोपर्यंत. हँड रेज झाला की आपण प्रश्न घेऊ. कल्पना मॅडम गुड मॉर्निंग. आलेत का? ओके, ओके, ओके. चला पहिला प्रश्न आहे गवई सरांचा घेऊयात. हास टू अनम्यूट. गवई सर बोला सर. दिग्विजय गवई सर गुड मॉर्निंग. येस सर, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. अप्रतिम माहिती मिळाली सर. म्हणजे ज्या लोकांना खरंच डॉक्टर आणि आपल्या वेलनेसचं जे पॅकेज आहे त्याचं काय कार्य आहे हे अजून सुद्धा माहिती नाहीये. कारण मी लोकांना सांगतो ना, तर लोक फक्त म्हणतात की नाही ते डॉक्टरनं गॅरंटेड केलेलं आहे का किंवा डॉक्टरनं सांगितलेलं आहे का. म्हणजे आपल्या सर्वसामान्य लोकांच्या डोक्यामध्ये फक्त डॉक्टर बसलेला आहे की बरोबर आहे. डॉक्टर काही जरी झाले, सर्दी जरी झाली, डोकं जरी दुखायला लागलं तर डॉक्टर. पण डॉक्टर हा परिपूर्ण हा इलाज करत नाही, हे अजून लोकांना कळालेलंच नाहीये. हा आता फक्त यालाच म्हणतात अवेअरनेस सर. याचा अर्थ काय झाला माहिती आहे का? अवेअरनेस म्हणजे काय, की तुम्हाला थोडंसं जागरूक व्हायचंय, अभ्यासपूर्वक बोलायचंय. जे मी आज बोललो ते अभ्यासपूर्वक होतं का सर? येस यस, अगदी अगदी अभ्यासपूर्वक आणि खूप खूप छान नॉलेज भेटलं सर. आज खूप छान नॉलेज भेटलं. म्हणजे सर्वसामान्यांचा जो काही प्रश्न असतो त्याला आपण एकदम चांगल्या आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना आपण सांगू शकतो, समजावू शकतो. व्हेरी येस नाइस सर. सर, व्हेरी नाइस. बहुत बहुत फंटास्टिक, बढ़िया, फंटास्टिक. बहुत बढ़िया, बहुत. बहुत यस सर. जबरदस्त आहे. थँक यू सो येस मच सर. सर. येस, थँक्यू सर. श्रीराम सगने सर म्यूट ओपन करा. श्रीराम सगने सर नगरमधून. हॅलो, गुड मॉर्निंग गुड सर. मॉर्निंग सर. व्हेरी व्हेरी गुड मॉर्निंग सर. नाशिकहून बोलतो. हा येस येस, सॉरी. हा नाशिक मधून मी चुकून नगर बोललो सर. मला माहिती आहे तुम्ही नाशिकला राहता. सॉरी. येस सर. आजची आजची मीटिंग फार छान झाली आणि माहिती सुद्धा एकदम चांगल्या प्रकारे दिली. तर माझे एक नातेवाईक आहेत, त्या मॅडमला ब्लड कॅन्सर झालेला आहे. ओके, अच्छा. ओके. डॉक्टरांनी सांगितलं तुम्हाला आता फक्त 20% चान्स आहे आणि त्यांनी सांगितलं तुम्ही आता यांना घरी घेऊन जा. बर, त्यांचं वय किती आहे सर? हा? मॅडमचं त्यांचं वय एज किती आहे आता? त्यांचं वय 45. 45. ओके. आणि कंडिशन कशी आहे? घरी असतात, दवाखान्यात असतात की हॉस्पिटलमध्ये आहेत? काय आहे सिच्युएशन काय आहे? आता त्या दवाखान्यामध्येच आहेत, पण डॉक्टरांनी सांगितलं आता तुम्ही यांना घेऊन जा. यांना यांना आता यांच्यावर काही उपचार उपचार होणार होणार नाही. नाही. हम्म. एक काम करायचं अशा वेळेला, सिंपल आहे ना, एक सिंपल असा हात जोडून बोला बिंदास सर. एक शेवटचा प्रयत्न करा म्हणून. एक हा. म्हणतात ना, की लास्टचा प्रयत्न. मलाही सांगता येणार नाही नेमकं काय होईल किंवा कोणाचाही जीवन कधी होईल आणि मृत्यू कधी होईल आपण सांगू शकत नाही. पण जी माहिती माझ्यापर्यंत आहे, त्याने अनेक लोकांना या सिच्युएशन मधून बाहेर यायला मदत केलेली आहे. तर मी अच्छा. मनापासून एक इच्छा व्यक्त करतो म्हणायचं, की तुम्ही हे नक्की सुरू करा सर.
सुरुवातीच्या 2 महिन्यामध्ये तुमच्या लक्षात येईल किंवा महिनाभरातच लक्षात येईल की इम्प्रुव्हमेंट होतीये का नाही होतीये. मेनली ब्लड कॅन्सरमध्ये होतं काय, नीट ऐका. ब्लड कॅन्सरमध्ये लाल रक्तपेशींचं आयुष्य पूर्णपणे कमी 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 होत गेलेलं असतं. तो होतच नाही आणि आता त्या. आता संपलेल्याच असतात. आणि अशा वेळेला हा. गॅनोडर्मा, स्पिरुलिना हे पेशींचं आयुष्य चांगलं करायला मदत करतात. 120 बर. दिवस आपली लाल रक्तपेशी जगली पाहिजे. आज हा बोन मॅरो कॅन्सर प्रमाणाबाहेर वाढलाय. बिकॉज मग लाल रक्तपेशी तयारच होत नाहीत. तिथं हा मात्र त्यांचं. एक ती फॅक्टरी पुन्हा चालू करायची असेल तर कोणतंही कंपोनंट मेडिसिन मध्ये नाहीये, म्हणून ते म्हणतात शेवटची स्टेज आहे. पण ती फॅक्टरी पुन्हा सुचारू करण्यासाठी आपले प्रोडक्ट मदत करतात. रक्ताची बर. फॅक्टरी सुरू करा सर त्यांच्या बॉडीत, पण एक प्रयत्न करा. आता फार मोठी त्यांना आपण म्हणतो ना की ओव्हर क्लेम पण करू नका. जर हा डॉक्टर जर सांगत असतील की हे व्यक्ती आता जगेल की नाही आपल्याला माहिती नाहीये, शेवटच्या श्वासामध्ये आहेत, काही होऊ शकतं कधीही, तर तुम्ही एक वाक्य बोलायचं, मलाही माहिती नाही सर कधीही काही होऊ शकतं, पण याकरता मेगा डोसेस हा एक ऑप्शन आहे. मेगा डोसेस म्हणजे जादा डोस मध्ये घेणं. म्हणजे तुमचं अन्न हे गॅनोडर्मा झालं पाहिजे आता. आता अच्छा. 1 पेयर, मग 2 पेयर, मग 4 पेयर नाही चालणार. सर मी तुम्हाला हा व्हॉट्सअपला स्वतःहून सांगेन की काय काय डोस त्यांना द्यायचे, ते डोसेस मी तुम्हाला मेसेज करेल. त्या पद्धतीने सुरू करा सगळे सर. ठीक आहे. ठीक आहे, ठीक आहे. धन्यवाद ओके, मी सर. पुढचा. येस येस, मी एक नवीन प्रश्न घेतो पुढचा. 1 मिनिट. येस, नलिनी मॅडम म्यूट ओपन करा. नलिनी देठे मॅडम, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. थँक यू सर. खूप व्हेरी छान व्हेरी गुड मीटिंग मॉर्निंग झाली मॅडम. सर. थँक यू सर. मी खूप मोठी फ्रेंड आहे तुमची. ग्रेट आणि ग्रेट. खूप खूप बरं वाटलं तुमची मीटिंग ऐकून. आणि साधा आपल्याला जर आरजी आपल्याला घेता येत नसेल तर साधा चाय पिऊन पण आपण निरोगी होऊ शकतो. निरोगी राहू शकता. हा. आणि घेता थँक यू येण्याचं सर. होऊ शकत नाही मॅडम. प्रत्येकाकडे पैसा आहे, पोरांच्या शाळेला फी भरताय. पोरग किती सिरियसली काम करेल, किती नोकरी मिळवेल, गॅरंटी नाहीये पप्पासाठी पुढे जाऊन. आणि पप्पाच्या हातावरती 1 रुपया देणार नाहीये. पप्पाला पप्पाचं जीवन जगायचंय आता पहिल्यांदा. त्याच्यामुळे एक वेळ खूप मी खूप नेहमी आभारी आहे सांगतो की सर. पैसा नाही असं कोणी म्हणायचं नाही आजपासून. मोबाईल जर सर तुटले तुमचे खूप फुटले खूप खराब आभारी आहे. झाले तर लगेच नवीन मोबाईल घेऊन येणार तुम्ही. बरोबर ना मॅडम? थँक यू सर. खूप आभारी आहे. येस, थँक्यू सो मच. अंकुश शिंदे सर, म्यूट ओपन करा. हा, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. हा, बेस्ट झाली मीटिंग. आता मी गावी आहे आणि मग जसं प्रत्येक तुमच्या मंगळवार करूयात आईवडिलांचं मीटिंग अशी चालू, म्हणजे करू आतापासून करू तुम्ही करू तयारीला करू लागा. करू. मराठी मधली हो मीटिंग हो हो मंगळवारी. हो, करू करू. करूयात सर. ठीक आहे. आज हं? 56-57 लोक होती, छानच झालं. मी गावी आहे आता. माझे आई वडील गावाकडे आहेत ऍक्च्युली. मी 3 दिवस गावाला येतो, ते त्यांच्यासाठी येतो. आईचं खूप वय खूप समाधान 87 वाटतं आहे. सर तुमच्याशी बोलतो ना मी त्यावेळेला, की हा तुमच्या हा. वडिलांचं वय किती आहे सर? आईचं वय 87, वडिलांचं वय 92. क्लाप करायला पाहिजे सर. कुठल्या आणि किती वर्ष डीएक्सन कुठल्याही खातायत? कुठल्याही प्रकारचं लेबल नाही. आई मला स्वयंपाक करून जेवायला घालते. क्या हो हो बात हो. आहे. 92 वर्ष जे वय आहे, पण डीएक्सन किती वर्ष खाल्ले ते पण सांगा सर्वांना. ते 25 वर्ष कंटिन्यू. 25 ते वर्ष डीएक्सन कंटिन्यू खाल्लंय. क्लाप करूया कंटिन्यू आपण. कंटिन्यू क्या कंटिन्यू बात आहे. कंटिन्यू कंटिन्यू. म्हणजे हातच्या काकणाला आणि आरसा कशाला. छानच सर. क्या हा, बात आहे. हे अगदी म्हणजे आणि ते इतके समाधानी असतात. आपण परमेश्वर शोधतोय. आपण काय करतोय, लोक परमेश्वर परमेश्वर शोधताय, शोधतोय तो परमेश्वर त्या. पण तो बरोबर तुमच्या आईवडिलांमध्ये आहे ना. अहो, आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हे लाखो करोडो तेच लाखो रुपयाचं आहे. करोड रुपयांचं आहे. किती मोठी गोष्ट हो. बोललात. येस, येस, आणि येस. तुम्ही जसं दुआ म्हणला, हो. दुआ. आज तुम्हाला 20 वर्ष झाली, मला 25 वर्ष झाली. आणि हे दुआ काम करतो बरं का सर, ऍक्च्युली तुम्हाला सांगतो. खरंच आहे. आणि त्यावेळी आज माझ्याकडे ब्रेन ट्युमर फ्री लोक आहेत, कॅन्सर फ्री लोक आहेत, 12 वर्षानंतर मुलं झाली आहेत, कोमातली लोक कामाला जात आहेत, कमरेपासून लोळा झालेला माणूस पेपरचा व्यवसाय करतोय. आणि सांगायचं महत्वाची गोष्ट अशी आहे की ह्या लोकांचा दुआ आहे मला. आता माझ्या 25 वर्षाचा निचोड काय सांगतो, माझा अंतरूपी आत्मा मला सांगतो, ही जी संपत्ती आहे, हा दुआ, हा दुआ एक तर तुला ठेव, नाहीतर जगाला वाटून टाक. आता त्याचा परिणाम काय होतो सांगतो तुम्हाला. हा, हम्म. त्याचा परिणाम काय होतो सांगतो तुम्हाला. एक म्हणजे तुम्हाला मी एक उदाहरण सांगितलं होतं मागं, की एका बाईची शुगर, म्हणजे डॉक्टरच्या गोळ्या खाऊन शुगर गेली 300 ला.
हम्म आणि ज्यावेळी माझ्यावर चर्चा झाली, सगळं झालं, त्यानं म्हणलं काय सांगू नका, आजार सांगू नका, आणि पेशंट बी सांगू नका, आणि डॉक्टर बी सांगू नका. म्हणलं एक 2-in-1 कॉफी घ्या, एक स्पिरुलिना घ्या. आणि त्यांनी इतका बिलीव ठेवला. एका महिन्यामध्ये 300ची शुगर 100ला आली. ग्रेट सर, ग्रेट येस सर. अहो जबरदस्त ग्रेट ना. बरोबर अहो आहे हे का झालं ते सांगतो तुम्हाला. म्हणजे जे आपण म्हणतो ना दुआ, आणि हा जो आपण तो प्रोडक्टच्या रूपाने लोकांच्याकडे देतो, त्याचा परिणाम जबरदस्त येतो बरं का, तुम्हाला सांगतो ऍक्च्युली. अगदी म्हणून खरं आहे डिरेक्शन सारखं कर्म जगामध्ये कुठं नाही. हे प्रत्येकाने करत राहावं. आटो आटो सगळे येते, आटो काही करावं लागत नाही माणसाला. असे वा थँक्यू सर. जबरदस्त जबरदस्त हा जबरदस्त बोललात सर हा खूपच छान Very एक ला चला हा. सुषमा मॅडम म्यूट ओपन करा सुषमा पंचमुखे मॅडम हॅलो हॅलो हा बोला बोला कल्पना मॅडम गुड मॉर्निंग डिएक्सन फॅमिली सर्वांना गुड मॉर्निंग. आजची गुड मीटिंग मॉर्निंग फार छान झाली आणि अंकुश सरांनी आता जे काय सांगितलं ते खरंच अगदी बरोबर आहे. कारण की आम्ही सुद्धा आता हे ज्या गोष्टी आहे ना की जे लोकांना आम्ही देतो प्रोडक्ट आणि त्याचे रिझल्ट इतके सुंदर येतात ना की आम्हाला पण खूप छान वाटतं की अरे आपण जे काय काम हाती घेतलंय डिएक्सनचं हे काम आपण खरंच दुवाचंच काम करतो नाही का. हा पैसा तर मिळणार आहे पण जे लोक आजारातून बरे होतात किंवा छोटी छोटी मुलांना आपण त्यातून बाहेर काढतो कुठल्याही कंडिशन मधून की त्यावेळी त्यांच्या आई बापांची जे काय चेहऱ्यावरचं हास्य असतं ते बघितल्यानंतर आपल्याला वाटतं हा येस आपण खूप छान काम करतोय नाही का. आणि हे सगळं कोण दिले तर हे सगळं डॉक्टर लिम सीओजीन आपले जे आहेत कंपनीचे ओनर म्हणजे खरंच त्यांना म्हणजे म्हणजे देवापेक्षाही उच्च दर्जा द्यावा. कारण की त्यांना उगीच मलेशियामध्ये दातूक ही उपाधी मिळाली नाहीये नाही का की मरणाच्या दारातून लोक परत येतात आहे नाही का की जिथे अगदी डॉक्टर म्हणतात बरोबर आहे आता काही होऊ शकत नाहीये 2-3 दिवस तुम्ही हा व्यक्ती जगणार आहे तिथं आपलं हम्म प्रोडक्ट काम करतं आणि तो माणूस पुन्हा चांगल्या स्थितीत येऊन काम करायला लागतो म्हणजे काय आहे नाही का रिअली पुनर्जन्मच रिअली म्हणायचा माणसाचा. आणि अशा डॉक्टर पद्धतीने आपल्याला हे जे डिएक्सनचं प्रोडक्ट भेटलेलं आहे तर खरंच हे म्हणजे आमचा तो खूप प्रयत्न आहे की घरोघरी जाऊन प्रत्येक माणसाला सांगण्याचं काम करायचं ज्याच्या नशिबात आहे. बघा सर मी खरं सांगते ज्याच्या नशिबात आहे त्याला ते मिळणारच. काय नेणारच कारण बरेच असे अनुभव येतात की आपण तर सांगतो पण बऱ्याच लोकांना वाटतं की अरे काहीतरी असेल जाऊ दे नाही का. पण तो व्यक्ती नंतर येतो बरं का कारण जेव्हा त्याच्यावर जेव्हा वेळ येते किंवा त्याच्या नातेवाईकांवर जेव्हा वेळ येते काहीतरी झालेलं असतं मग त्यांना आठवतं बरोबर आहे मॅडमने आपल्याला असं काहीतरी सांगितलं होतं असं काहीतरी वनस्पती आहे आणि ती पूर्ण बॉडीवर काम करते हो की नाही. मग सुपर त्यावेळी ते येस जागे होतात आणि येतात पण येतात सर बरं का भलं उशिरा का होईना पण पण ते येणार कारण आपल्याकडे गरज ही शोधाची जननी आहे गरज येस शोधाची जननी आहे म्हणजे ज्यावेळी गरज निर्माण होते ना तेव्हा माणूस शोध घ्यायला सुरू करतो लगेच आणि त्यावेळी ऐकलेलं असतं सुरुवातीला तो विषय त्याला आठवतो की अरे हा हे मी ऐकलं होतं आजची मीटिंग ज्यांनी ऐकली ते आयुष्यभर डिएक्शन बरोबर कनेक्ट होणार का नाही सांगा बरं सर लाईफ येस टाईम सर जर असा हात वर अगदी करून सांगा बरं सगळेजण येस अगदी लाईफ अगदी टाईम सर कनेक्शन मग ती अगदी एक सर आता तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळते ती इन्फॉर्मेशन आयुष्यभरासाठी आहे ही तात्पुरती इन्फॉर्मेशन नाहीये. चला आपण या ठिकाणी थांबूयात या ठिकाणी क्लासचा म्यूट कसं आहे ओपन करतो सर फक्त सुषमा मॅडम बोला पंचमुखे मॅडम ओके येस येस विधी सर येस सर या विधी मॅडम बोला विधी मॅडम बोला गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. आवाज येतोय माझा? येतोय 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 हा सर मला एक एक्सपिरियन्स सांगायचा आहे. तर मग ती सर नाही का म्हणाले शेवटच्या म्हणजे 20% त्यांचा कॅन्सर झालेला त्या पेशंटचा एक मला एक अनुभव सांगायचा आहे. त्या पेशंटला माझी मैत्रीणच होती. तिला मी 2020 पासून डिएक्शन जॉईन केलं होतं ना. मी हम्म प्रत्येक वेळेला कुठे कुठे मीटिंग लावलं नाही त्या मीटिंगला त्या माझ्या मैत्रिणीला बोलवायची तर ती आलीच नाही. नंतरच्या हम्म शेवटच्या 2 वर्षात तिला एवढा स्टेज कॅन्सर झाला ना असा तर डायरेक्टली ती 4थ्या स्टेजवरती पोहोचलेली. आणि ऐन माय टायमाला गॉड तरी पण पोहोचून पण आम्ही फक्त किती टक्के माहित नव्हतं. लास्ट स्टेजला तरी पण सरांना सांगून रात्री 10 वाजता अनिल भोसले सरांना बोलवून ऐन टायमाला शेवटचा प्रयत्न म्हणून आम्ही तिला प्रोडक्ट दिले. त्यावेळेला माहिती का तिने 15,000चे प्रोडक्ट परचेस केले. ज्या वेळेला मी बोलत होती कॅन्सरच्या आधीच जेव्हा घेतलं असतं तर तिचा जीव वाचला असता ना.
आणि नंतर बरोबर ती 15 दिवस पण त्याची ऑन द स्पॉट खलास झाली. आता त्या मॅडम कशा म्हणाल्या, ज्यांच्या आयुष्यात डिएक्शन आहे हम्म. त्यांना खरंच मिळतं, मला ती ज्यांना आठवण नाहीये आली त्यांना असेल. नाही. हा, किती मला ती समजावलं आठवण तरी झाली. काही लोकांना समजत नाही. ग्रेट ग्रेट बरोबर आहे, खरं आहे. आणि नंतर ह्यासाठी ते आपण म्हणतो प्रोडक्ट ना की त्यांचे वाया गेले. प्रारब्धात ज्याच्या आहे ना त्याच्यापाशी डिएक्शन जाणार आहे आणि तो ऐकणार आहे, तो विश्वास ठेवणार आहे. प्रारब्धात हा असणं खूप महत्वाचं आहे. व्हेरी नाईस, हा व्हेरी आणि नाईस. आता माझ्या मैत्रिणीला पूर्ण तिची लंग्स वीक आहेत. तिला मी ब्लॅक कॉफी आणि स्पिरुलिना चालू केली आहे. तिला तरी पण एवढं खाऊन पण, तिला देऊन पण तिने अर्धे प्रोडक्ट खाऊन अर्धे अर्धे डॉक्टरांवरती जास्त विश्वास ठेवते. म्हणजे एवढ्या लोकांना सांगून पण काही लोक विश्वास ठेवत नाही. म्हणजे माझ्या घरातच आता आईचं लंग्स प्रॉब्लेम आहे, तुम्हाला माहिती आहे. आता माझी आई आज जगली आहे तर फक्त डिएक्शन मुळे. आणि मी डिएक्शन जॉईन केलं होतं ते सुद्धा आईच्या गॅनोडर्मामुळेच. आज त्याच्यामुळे हम्म मला ते डिएक्शन एवढं प्रेम आहे. आज माझी आई आज जिवंत आहे तर फक्त डिएक्शन मुळेच. माझ्या आईचं एक रिअली येस लंग्स डॅमेज आता एवढ्या लास्ट स्टेजला पोहोचून पण आई आता बरी झाली आहे, विचार करा. येस बापरे, येस ग्रेट ग्रेट ग्रेट, रिअली खूपच छान मॅडम. आणि खरंच आहे, असं ज्या पद्धतीने आपण लोकांच्या जीवनात जर काहीतरी बदल निर्माण करत असेल तर आपण ना डिएक्सन बरोबर खूप मोठं मनापासून काम करणं गरजेचं आहे. आणि सिरियस होऊयात. 2026 आपल्या हातामध्ये आहे. प्रत्येकाला मी मनापासून सांगतोय, आपण दर मंगळवार आणि दर शुक्रवार डिएक्सनच्या मीटिंग चालू करूयात, ज्या ऑनलाईन राहतील रात्री 9 वाजता. चालेल का? तर असा हात हो हात शेक करा सगळ्यांनी. हो, एव्हरी चालेल. येस येस येस, मंगळवार आणि शुक्रवार टॉपिक वेगवेगळे असतील. आज आपण तो टॉपिक घेतला होता की ज्याच्यामध्ये आजार निर्माण होण्याची कारणं आणि गॅनोडर्मा स्पिरुलिना वेलनेस पॅकेज कसं शरीराची मदत करू शकतो याबद्दलची माहिती. आपण असे वेगवेगळे टॉपिक घेणार आहोत. कधी आपण हेल्थ बद्दल बोलूयात, कधी वेल्थ बद्दल बोलूया, कधी सिस्टम बद्दल बोलूयात, जेणेकरून लोकांच्या जीवनामध्ये एक मार्गदर्शन कंटिन्युअसली चालू ठेवू. प्रत्येक मंगळवारी संध्याकाळी 9 वाजता आणि प्रत्येक शुक्रवारी संध्याकाळी 9 वाजता भेटूयात. थँक्यू सो मच जर आम्हाला मित्रांनो. असं वाटतं की आम्ही मेडिकल कॉलेजमध्ये बसलोय, तर मेडिकलचा म्हणजे सायन्सचा अभ्यास करतोय असं वाटतंय. तुम्ही एवढं डीपली सांगता ना, जसं मी डॉक्टरचाच अभ्यास करते असं वाटतंय मला. वा वा वा, येस ग्रेट ग्रेट ग्रेट. लिहून घ्या मॅडम. पण हे सोप्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करा. मी जितकं सोप्या हो. पद्धतीने सांगता येईल ते सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही सुद्धा लोकांना तेवढं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न नक्की कराल. चला, विश यू ऑल द येस हो. बेस्ट. जास्त वेळ घेता येणार नक्की. नाही कारण ठरल्याप्रमाणे आपल्याला मीटिंग वेळेत क्लोज करणं पण गरजेचं आहे. फार वेळ देता येत नाही. थँक्यू. सर्वांना माझ्या हो. मनापासून शुभेच्छा आहेत. आणि डीएक्सएन आत्तापासून आरजीजीएल, स्पायरुलिना, मोरंजी, व्हर्जिन कोकोनट ऑइल आणि चहा हे आत्तापासून खायला, प्यायला, लावायला सुरुवात करा. हा आजच्या मीटिंग मधून मेसेज घ्या. आता थांबणे येस नाही. वेलनेस मध्ये पुढे जाऊयात. मोठी क्रांती निर्माण करूयात. 2026 हातामध्ये घेऊयात. थँक्यू सो मच. येस. थँक्यू. येस थँक्यू. सर बाय थँक्यू बाय. थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू